नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ह्युमन ब्रेन किंवा मानवी मेंदू याच्याबद्दल माहिती पाहायची आहे. हा भाग 2 असणार आहे. म्हणजे ऑलरेडी आपण एक भाग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं हे इन शॉर्ट आपण रिवाइज करणार आहोत आणि मग भाग 2 बद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला मानवी ब्रेनमधला जो उरलेला पोर्शन आहे मानवी मेंदू जो आहे 3 भागात आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहे. एक भाग आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. आता आपण आज दुसऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी भेटतोय. म्हणजे पहिल्या भागाचं रिवाइज करायचंच आहे आपल्याला. इथं मी माझं इन शॉर्ट इंट्रोडक्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मी मला वेगवेगळ्या मुलाखतींचा राज्यसेवा म्हणा, UPSC म्हणा, कोणत्या पोस्टसाठी माझं सिलेक्शन झालं होतं ते सर्व मी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. हे विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप आहे जे तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची लिंक पण दिलेली आहे. तिथून पण तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. एज्युकेशन ट्री मीडिया कंपनीचा ॲप आहे, तेच तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस मिळतील इन्क्लुडिंग MPSC राज्यसेवा कंबाईन इंटिग्रेटेड बॅचेस. ज्याला जी बॅच जॉईन करायची आहे किंवा एखादा विषय तुमचा वीक असेल तो देखील तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. पुढे जाऊया आपण. आता तुम्हाला म्हटलं होतं की एकदा पहिल्या पार्टमध्ये आपण काय पाहिलेलं आहे ते एकदा रिवाइज करून घेऊ. डायरेक्ट मानवी ब्रेनबद्दल बोलू आपण ब्रेनचे 3 भागात डिवायडेशन केलं होतं. सर्वात पहिला होता त्याच्यामध्ये फोर ब्रेन, त्याला काय म्हणतो आपण एक प्रमस्तिष्क म्हटलं जाते किंवा आपण त्याला म्हणतो समोरचा भाग फोर ब्रेन, म्हणजे पुढच्या भागामध्ये जे असते ते फोर ब्रेन. आता जे आहे ब्रेनचे जे भाग करतो आपण ते वरून खाली व्हर्टिकली जवळपास, म्हणजे असं एक्झॅक्टली व्हर्टिकली म्हणता येणार नाही, पण वरून खाली आपण त्याचे 3 भागामध्ये डिवायडेशन करतो. वरच्या भागाला आपण फोर ब्रेन म्हटलं होतं. त्यानंतर त्याच्या खालचा जो भाग आहे बरोबर आतमधला त्याला आपण मिड ब्रेन म्हणतो, इथं मेन्शन केलेला आहे. हा जो भाग आहे, हा जो तुम्हाला भाग दिसतो, सर्वात मोठा भाग कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो, तर फोर ब्रेन आहे. येतं लक्षामध्ये. त्यानंतर त्याला अग्रमस्तिष्क म्हणतात. सॉरी, मी मगाशी चुकून अनुमस्तिष्क म्हटलो तुम्हाला, मराठीमध्ये त्याला अग्रमस्तिष्क म्हणतात. पुढचा भाग आहे अग्रमस्तिष्क. सर्वात मोठा भाग हा तुमचा काय आहे त्या ठिकाणी फोर ब्रेन आहे. फोर ब्रेनच्या खाली तुमचा काय असतो, मिड ब्रेन. आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला सर्वच डिस्कस करायचं आहे. फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हिंड ब्रेन ह्या तिन्ही ब्रेनबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्याच्या खाली मिड ब्रेन, याला मध्य मस्तिष्क म्हणतो, आणि जो आहे पश्च मस्तिष्क, पश्च म्हणजे मागचा, त्याला काय म्हणतो आपण हिंड ब्रेन. हिंड म्हणजे मागची बाजू. असे 3 ब्रेनचे आपण काय केले होते त्या ठिकाणी प्रकार पाडले होते. फोर ब्रेन, मिड ब्रेन, हिंड ब्रेन. येते लक्षात. अग्रमस्तिष्क, मध्य मस्तिष्क आणि पश्च म्हणजे मागचा भाग, पश्च मस्तिष्क. आदल्या याच्यामध्ये मी तुम्हाला मराठीत त्याचे नावं देखील लिहून दिलेले आहे. आता फोर ब्रेनमध्ये आपण काय डिस्कस केलं होतं की फोर ब्रेनचे पण आपण 2 पार्ट पाडले होते, जे तुम्हाला एक्झामच्या दृष्टीनं पाठ करण्याची गरज नाही आहे, फक्त लक्षात असू द्या. एक आपण त्याला म्हटलं होतं टेलेन्सेफेलॉन, डायन्सेफेलॉन म्हटलं होतं. त्याच्यामध्ये टेलेन्सेफेलॉनमध्ये आपण असं म्हटलं होतं की सर्वात महत्त्वपूर्ण जो भाग आहे त्याला आपण सेरेब्रम म्हटलं होतं. त्याला काय म्हटलं होतं आपण, सेरेब्रम म्हटलं होतं. ते पण एकदा रिवाइज करून घ्या, जे लोक विसरले असतील मधल्या कालखंडामध्ये. त्याला आपण काय म्हणणार, सेरेब्रम म्हणणार. म्हणजे सर्वात मोठा भाग आहे. हे जे काही तुम्हाला दिसते आहे त्या ह्या सर्व भागाला आपण काय म्हटलं होतं, सेरेब्रम. येतं लक्षामध्ये. त्याच्यानंतर हा सेरेब्रम जे आहे, सेरेब्रमचे आपण परत 4 भागामध्ये आपण काय केलं होतं, डिव्हायडेशन केलं होतं. 4 भाग कोणते आहे त्याच्यामध्ये, एक फ्रंटल लोब म्हटलं होतं. हा जो पुढचा भाग आहे याला काय म्हटलं होतं आपण, फ्रंटल लोब म्हटलं होतं. त्यानंतर इथला जो भाग आहे त्याला आपण परायटल लोब म्हटलं होतं. मागच्या भागाला ऑक्युपिटल लोब म्हटलं होतं. आणि इथला जो भाग असतो, हा जो भाग आहे याला टेम्परल लोब म्हटलं होतं. फ्रंटल लोब सर्वात महत्त्वाचा आहे. ॲक्च्युली मानवाला मानव कोणता भाग बनवतो, तर हा भाग बनवतो, ज्याला आपण काय म्हणतो, आज लागणार आहे आपल्याला हे, त्याला आपण फ्रंटल लोब म्हणतो. पुढचा जो भाग आहे तुमच्या सेरेब्रमचा, तो मानवाला माणूस बनवतो. का, कारण ह्या भागाने विचार केला जातो. माणसाचा जो पुढचा भाग आहे, इथून काय चालत असतो, मानवाचा मेंदू विचार करतो. मी जे तुमच्याशी बोलतोय, माझ्या डोक्यात काही थिंकिंग चालू आहे ते मी तुमच्या समोर मांडतोय, किंवा मी उद्या कॅल्क्युलेशन्स करत असेल, विचार करत असेल, एखाद्याला सल्ला देत असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठं चालत असतात, तुमच्या पुढच्या भागामध्ये. येतं लक्षामध्ये. ज्याला आपण काय म्हटलेलो आहे, फ्रंटल लोब म्हटलेलो आहे. हा जो आहे सेरेब्रमचा कोणता भाग आहे, फ्रंटल लोब आपण म्हटलं होतं. त्याच्यानंतर इथला जो भाग आहे त्याला काय म्हटलं होतं आपण त्या ठिकाणी, परायटल लोब म्हटलं होतं. परायटल लोबचं काम काय, सेन्स. तुम्हाला एखाद्याने चिमटा घेतला की लगेच कळते ना, आपण रपकन त्याच्या हातावर मारतो. किंवा एखाद्या जळत्या तव्यावर जर चुकून आपला हात लागला, किंवा कुकरला हात लागला, किंवा एखाद्या भांड्याला हात लागला गरम गरम, लगेच मागं घेतो ना आपण. हे जे सगळे सेन्स आहे, किंवा जिभेचे चोचले म्हणतो आपण, खायला आपल्याला चांगलं चांगलं, प्यायला आपल्याला चांगलं चांगलं पाहिजे असते, सर्वांनाच पाहिजे असते म्हणा ते. त्याला आपण जिभेचे चोचले म्हणतो. हे जे जिभेची टेस्ट आहे किंवा आपल्या स्किनचे सेन्सेशन आहे, हा जो सगळा भाग आहे तो कोण सेन्स करत असतो, तुमचा इथला टेम्परल लोब करत असतो. पुस्तक उघडून बघायची गरजच नाही, बियॉन्ड जायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही पहिल्यांदा असं रिअलाइज होईल की मला नॉलेज एन्जॉय करायला मिळतंय बाबा म्हणून. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, फक्त ऐकत राहायचं आहे. म्हणजे इव्हन तुम्हाला पाठही करायची गरज पडणार नाही
आठवायची गरज पडणार नाही. मी तुम्हाला ह्या गोष्टीची गॅरंटी देतो की तुम्ही तुमच्या नातवाला पण हे समजावून सांगाल. फक्त काय करायचं आहे, लक्ष देऊन मस्तपैकी काय करायचं आहे, ऐकायचं आहे आणि त्या गोष्टींचा आनंद घ्यायचा आहे. परीक्षेचं टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही, ॲटोमॅटिक तुमच्या लक्षात राहणार आहे या सगळ्या गोष्टी. सो टेम्परल लोब सेन्स करत असते. येतं लक्षामध्ये. मागचा जो भाग आहे, इथला जो भाग आहे, याला काय म्हटलं होतं आपण, ऑक्युपिटल लोब म्हटलं होतं. याच्यामध्ये आपण ज्या पाहिलेल्या गोष्टी आहे, जसं मी सध्या कॅमेऱ्याकडे पाहतोय, तुम्ही माझ्याकडे पाहताय, ही पाहण्याची क्रिया जी आहे ती कुठं घडत असते, तुमच्या ह्या ऑक्युपिटल लोबमध्ये घडत असते. येतं लक्षात. आता इंग्रजी नावं आहे एक्झामच्या दृष्टीनं, ते लक्षात ठेवण्यासाठी थोडंसं तुम्हाला काय करावं लागणार, रिइटरेशन करावं लागणार, म्हणजे बोलावं लागणार. सरांनी काय सांगितलं होतं, फ्रंटल लोब, त्याच्या मागं काय सांगितलं होतं त्या ठिकाणी परायटल लोब, त्याच्या पाठीमागं काय सांगितलं, सर्वात पाठीमागं कोण असतं म्हणे, ऑक्युपिटल लोब असतो. आणि इथला जो आहे याला टेम्परल लोब म्हणतात. टेम्परल लोब म्हणजे जिथं तुमची ऐकण्याची प्रक्रिया होते, इथं तुमचा कान असतो ना, कानातून जे काय ऐकायला गेलेलं आहे ते कुठं जात असते, तुमच्या ह्या टेम्परल लोबमध्ये. एवढं आपण काय झालेलं होतं मागच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी शिकलेलो होतो, जे मी तुम्हाला आज काय केलेलं आहे, रिवाईज करून दिलेलं आहे. आपण म्हटलं होतं की टेलेन्सेफेलॉन. आता आपल्याला काय करायचं आहे, डायन्सेफेलॉन बद्दल बोलायचं आहे. मी तुम्हाला पुढची स्लाइड दाखवतो म्हणजे क्लिअर होऊन जाईल तुमचं. सो आपण सध्या काय आहे, जो म्हणतो आपण फोरब्रेन, सो त्याच्यामध्ये सध्या आपण डिस्कस करतो. म्हणजे फोरब्रेनचा सेरेब्रम हा पार्ट पाडला होता. त्यानंतर डायन्सेफेलॉन म्हटलं होतं, त्यामध्ये वेगवेगळे भाग मोडते म्हटलं होतं मी तुम्हाला, ज्याच्यामध्ये तुम्हाला थॅलामस माहीत पाहिजे. हे वेगवेगळ्या ग्लँड्स आहेत बरं का, ग्रंथी आहेत. थॅलामस, हायपोथॅलामस, पिच्युटरी ग्लँड, पिनियल ग्लँड, दोन महत्त्वाचे पार्ट, अमायग्डाला आणि हिपोकॅम्पस. येतं लक्षात. सो याला काय म्हटलं होतं आपण त्या ठिकाणी, डायन्सेफेलॉन म्हटलं होतं. हे देखील कशाचा भाग आहे, फोरब्रेनचाच भाग आहे, ज्याच्यावर एक्झाममध्ये हमखास तुम्हाला प्रश्न विचारतात. एकदा पिनियल ग्लँडवर प्रश्न विचारलेला आहे, एकदा थॅलामसवर क्वेश्चन विचारलेला आहे, किंवा हायपोथॅलामसवर प्रश्न विचारलेला आहे, आणि मास्टर ग्रंथी ज्याला म्हटलं जाते शरीराचं, पिच्युटरी ग्लँड, याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे. परंतु लक्षात घ्या, आपल्याला हे जे हायपोथॅलामस, थॅलामस, पिनियल ग्लँड, येतं लक्षात. एकदा विचारलं होतं शरीराचा तिसरा डोळा कशाला म्हणतात, सो पिनियल ग्लँड कशामुळं म्हणतात. त्याच्यानंतर पिच्युटरी ग्लँडला मास्टर ग्लँड का म्हटलं जाते. ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करूया, न्यूरल कोऑर्डिनेशन किंवा केमिकल कोऑर्डिनेशन आपण जे म्हटलं होतं मागच्या लेक्चरमध्ये, सो त्याच्यामध्ये जे ग्रंथी आहे, सो त्या कोणकोणत्या ग्रंथी कोणकोणते आपण ज्याला म्हणू शकतो हार्मोन्स सिक्रेट करतात, यांचं काम काय आहे, वेगवेगळे हार्मोन्स सिक्रेट करून बॉडीला कोऑर्डिनेट करणे. जसं आपला मेंदू बॉडीला कोऑर्डिनेट करतो डायरेक्ट इलेक्ट्रिक सिग्नल पाठवून, तसं केमिकल सिग्नल पाठवून हे काय करत असतात, वेगवेगळं कोऑर्डिनेशन. फॉर एक्झाम्पल, एखादी म्हणजे एखादं पाणीपुरी पाहिलं तुम्ही, किंवा एखादं चमचमीत पदार्थ पाहिला की तोंडाला पाणी सुटते ना, येते लक्षामध्ये. सो हे जे सगळे प्रकार आहे, यासाठी ह्या सगळ्या ग्रंथी काय असतात त्या ठिकाणी, रिस्पॉन्सिबल असतात. कशा पद्धतीनं, म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही खूप घाबरले तर तुमच्या अंगावरचे केस उभं राहतात. सो त्याला ॲड्रेनल ग्लँडमध्ये ॲड्रेनल नावाचा हार्मोन असते पहा, त्याच्याबद्दल पण आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. पण तो एक वेगळा भाग आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आपण ग्लँड्स ज्या आहे, ग्रंथी ज्या आहे, याचा पूर्णपणे आपण वेगळा अभ्यास करूया. ठीक आहे. सो मेंदूचा ज्याप्रमाणे आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण ज्याला म्हटलं होतं की बाबा सेरेब्रमचा आपण ज्या पद्धतीनं अभ्यास केला, सो त्याच पद्धतीनं जो कोर मेंदूचा भाग आहे, ज्या ग्रंथी नाही आहेत, या सगळ्या ग्रंथी आहे. थॅलामस ही ग्लँड आहे, त्यानंतर थॅलामसलाच कनेक्टेड आहे हायपोथॅलामस, ही पण ग्लँड आहे. याला कनेक्टेड आहे पिच्युटरी ग्लँड, सो ही पण ग्लँडच आहे किंवा ग्रंथीच आहे, आणि याला पिनियल ग्लँड म्हणतात. त्यामुळं ग्रंथींमध्ये आपण याचा अभ्यास करू. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, मेंदूचे खूप दोन महत्त्वपूर्ण भाग, जे फोरब्रेनचाच भाग आहे, ज्याला आपण डायन्सेफेलॉनमध्ये टाकलं होतं, ते म्हणजे काय त्या ठिकाणी, अमॅग्डाला. हे सर टेलेन्सेफेलॉन, डायन्सेफेलॉन परत एकदा सांगतो, हे लक्षात ठेवण्याची गरज नाही, तुम्हाला परीक्षेत ते विचारणार नाही. पण एक शिक्षक म्हणून मला तुम्हाला हे सगळं सांगावं लागते. टेक्निकली कशाला काय म्हणतात, लिंक एखाद्याला करायचं राहिलं तर त्याचं चुकलं नाही पाहिजे, म्हणून ते समजावून सांगावं लागते की तुमचा जे मागच्या लेक्चरमध्ये आपण बोललो होतो की बाबा तुमचं जे टेलेन्सेफेलॉन असते त्यामध्ये सेरेब्रम आहे, ऑल्फॅक्टरी ज्याला म्हणतो आपण, त्याला जेणेकरून तुम्हाला श्वासोच्छ्वास जे म्हणतो आपण, सो ते इथं असतो, म्हणजे ओल्फॅक्टरी ज्याला म्हणतो आपण. तर हे जे सगळे फॅक्टर आहेत ते कशामध्ये मोडतात, तुमच्या टेलेन्सेफेलॉन. डायन्सेफेलॉनमध्ये हे मोडते थॅलामस, हायपोथॅलामस, पिच्युटरी ग्लँड, पिनियल ग्लँड, अमॅग्डाला आणि हिप्पोकॅम्पस. त्याच्यापैकी आपल्याला कशाबद्दल बोलायचं आहे, अमॅग्डालाबद्दल पण बोलायचं आहे आणि हिप्पोकॅम्पस. कारण राज्यसेवेने मागच्या वर्षी मला असं वाटते, यावर्षी नाही, मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये त्यांनी डायरेक्ट काय केलेलं आहे, न्यूरोट्रान्समीटरचे नावं विचारलेलं आहे. आय थिंक कंबाईनमध्ये त्यांनी विचारले होते, जो की एक वन ऑफ द टफ प्रश्न असा, राज्यसेवा किंवा कंबाईन, दोनपैकी एका पेपरमध्ये 2019मध्ये हे विचारलेले आहे आयोगाने, जो वन ऑफ द टफ ह्या कॅटेगरीमधला क्वेश्चन होता. पण तुम्ही जर ह्याचा बेसिकपासून अभ्यास केला किंवा ह्या ग्लँडचा जर बेसिकपासून अभ्यास केला तर ते न्यूरोट्रान्समीटर पण तुम्हाला काय वाटणार, एकदम सोपे वाटायला लागणार. सो आपण डिस्कस करायला सुरुवात करूया. सो एक्झाम सोडा, पण इन जनरल तुम्हाला माणूस म्हणून जगत असताना बाबा आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात.
म्हणजे काही काही लोक विचार करतात, बरोबर, डिसिजन घेतात, डिसिजन घेतल्यानंतर त्या डिसिजनचा फायदा होतो, काही काही लोकांना नुकसान होते, काही काही लोकांना राग येतो, थोड्या थोड्या गोष्टीचा राग येतो, म्हणजे काही काही लोक थोडेसे ॲथॉरिटिव्ह असतात, म्हणजे ॲथॉरिटी गाजवायला पाहतात, काही लोक प्रेमळ असतात, काही काही लोक लगेच प्रेमात पडतात, म्हणजे सो एखादं काही वाटलं फेवरेबल सिच्युएशन की लगेच प्रेमात पडतात, लगेच ब्रेकअप झाल्यानंतर एकदम असं देव न करो असं कोणाचं हो, म्हणजे पण असं जर एखाद्याच्या बाबतीत झालं तर लगेच ते दुःखी होऊन जातात. ते का होतो, म्हणजे ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये ह्या ज्या सगळ्या प्रक्रिया घडतात, तर तुम्हाला ॲटलिस्ट हे माहीत पाहिजे की मेंदूच्या कोणत्या भागामध्ये हे सगळं चाललेलं असते. सो हे समजून घेणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्या बाबतीत नेमकं काय चाललेलं आहे. सो असं एक म्हणू शकता तुम्ही की इंटेलेक्च्युअल, आध्यात्मिक, मॉरल ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये मिळणार आहे. म्हणजे सो आपण सगळं प्रॅक्टिकली बोलणार आहे आणि सगळं काय आहे त्या ठिकाणी इंटरेस्टिंग आहे. सो आपण काय करूया त्या ठिकाणी वन बाय वन आता त्याला तोडायला आपण त्या संकल्पनांना सुरुवात करूया. आपल्याला कोणत्या भागाबद्दल बोलायचं आहे? अमायग्डाला. अमायग्डाला म्हणजे बदाम, म्हणजे जर तुम्ही लॅटिन वर्ड जर तो पाहिला, हा लॅटिन वर्ड आहे तुमचा, त्याचं नाव काय आहे त्या ठिकाणी? अमॅग्डाला आहे. सो याचा आकार पण तुम्ही पाहू शकता. सो याचा आकार जो आहे 2 असतात, म्हणजे जसे हेडफोन असतात ना आपले, इथं असे हेडफोन असतात ना 2, येतं लक्षामध्ये, असे हेडफोन असतात आपले, तसंच हे 2 भाग आहे जे एकमेकाला कनेक्टेड आहे. याला आपण काय म्हणतो? हिप्पोकॅम्पस म्हणतो. याला काय म्हणायचं? हिप्पोकॅम्पस. आणि हा जो बदामाच्या आकाराचा भाग आहे याला काय म्हणणार तुम्ही? अमॅग्डाला म्हणणार. अमॅग्डाला अतिशय महत्त्वाचा आहे. कशा पद्धतीनं महत्त्वाचा आहे सांगतो तुम्हाला. आता तुमच्या जीवनामध्ये ज्या कोणत्या भावना आहेत, भावना म्हणतो ना आपण, तर तुमच्या जीवनामध्ये ज्या कोणत्या भावना आहेत त्या सर्व भावनांचा स्रोत काय आहे? अमॅग्डाला आहे. तुमच्या जीवनामध्ये ज्या काही भावना आहे त्या सर्व भावनांचा स्रोत काय आहे? अमॅग्डाला आहे. इथून ह्या भावना काय होतात? तुमच्या बाहेर येतात. मग ह्या म्हणजे भावना कोणकोणत्या असतात सर? सो असं म्हणतात की बाबा, म्हणजे ह्या भावना कधी कधी मानवाच्या शत्रू बनून जातात. त्याच्यामध्ये आपण म्हणतो भय, भूक, निद्रा, संभोग. भय, भूक, निद्रा, संभोग म्हणतो. फक्त संभोग या शब्दाला आपण प्रेम या शब्दाने काय करूया? रिप्लेस करूया. सहसा या 4 भावना माणसाला काय करतात त्या ठिकाणी? डॉमिनेट करतात. या 4ही भावना त्या कुठून येत असतात? तुमच्या अमॅग्डालामधून येत असतात. येतं लक्षात? आता वन बाय वन आपण त्याच्याबद्दल चर्चा करायला सुरुवात करू. अमॅग्डाला मानवी मेंदूतील फोरब्रेनच्या लिम्बिक सिस्टीमचा भाग आहे. लिम्बिक सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम जी काय करते आहे? तुम्हाला भावना प्रदान करते आहे. लिम्बिक सिस्टीममध्ये या 2 भागाचा समावेश होतो. हिप्पोकॅम्पसचा एक समावेश होतो आणि अमॅग्डालाचा एक समावेश होतो. जे अमॅग्डाला कशाशी रिलेटेड आहे? तुमच्या भावनांशी संबंधित आहे. आणि हिप्पोकॅम्पस हा जो एरिया आहे तुमच्या ब्रेनमधला, हा कशाशी संबंधित आहे? त्या ठिकाणी तुमच्या मेमरीशी संबंधित आहे. सो याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी? लिम्बिक सिस्टीम म्हणतो. त्यामुळे लक्षात ठेवा, अमॅग्डाला हा तुमच्या लिम्बिक सिस्टीमचा भाग आहे. परीक्षेमध्ये विचारू शकतात. पुढं तो बदामाच्या आकाराचा असल्याने त्याला काय पडलेले आहे? अमॅग्डाला हे नाव पडलेले आहे. मानवाला ज्या वेगवेगळ्या भावना प्रदान झालेल्या आहे त्याच्याशी संबंधित असणारा हा भाग आहे. हा भाग मानवाचे वर्तन देखील काय करत असतो? ठरवत असतो. येतं लक्षामध्ये? जो मानवाचं बिहेवियर आहे, एखादा माणूस काय करतो? उद्धटपणे आपल्याशी वागतो, एखादा माणूस प्रेमळपणे आपल्याशी वागतो, एखादा माणूस आपल्याला प्रेम देतो. हे सर्व जे आहे त्या मानवाच्या कुठून येत असतात? असं लक्षात ठेवा, ही मानवाची आयडेंटिटी आहे. पण तुम्हाला एक गंमत सांगतो, म्हणजे बेसिकपासून जाऊ आपण. मानवाचं जेव्हा ब्रेन तयार व्हायला सुरुवात होते, असं म्हणतात की मानवाच्या शरीरात सर्वात पहिले कोणता अवयव तयार होतो? तर तो हृदय आहे. सर्वात पहिले माणसाचं हार्ट किंवा हृदय तयार होते. पण जर विचारलं तुम्हाला ब्रेनचा सर्वात पहिला पार्ट जो डेव्हलप होतो तो कोणता होतो? सो लक्षात ठेवा, मानवाचा सर्वात पहिला भाग ब्रेनचा जो डेव्हलप होतो तो अमॅग्डालाच असतो. म्हणजे आणि सर्व प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये ही एक गोष्ट कॉमन आहे. कोणता? अमॅग्डाला. येतं लक्षात? बाकीचे जे प्राणी आहे आणि माणूस आहे, भरपूर प्राण्यांमध्ये भरपूर ब्रेनचे पार्ट अस्तित्वातच नाही आहे, त्याच्यामुळे तो मानवाशी बरोबरी करू शकत नाही. पण एक भाग असा आहे जो प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये कॉमन आहे, तो म्हणजे कोणता आहे? तुमचा अमॅग्डाला आहे. बाकीचे जे प्राणी आहे त्यांना पण तोच पार्ट आहे आणि मानवात देखील कोणता पार्ट पाहायला मिळतो तुम्हाला? अमॅग्डाला. आता तुम्हाला ऐकून हे होईल, म्हणजे शॉक व्हाल तुम्ही, की हा जो भाग आहे याला मानवाचा शत्रू मानला जाते. हा जो अमॅग्डाला नावाचा भाग आहे याला काय मानला जाते? मानवाचा शत्रू मानला जाते. कारण हा माणसाला माणूस बनण्यापासून रोखतो. आता तुम्ही म्हणणार सर, माणसाला माणूस बनण्यापासून रोखतो, ही काय भानगड आहे? सो लक्षात ठेवा, मानवाचं जे काही अस्तित्व आहे ना, मेंदू, मानवाचं जे काही अस्तित्व आहे ते सर्व काय आहे? मेंदूमध्ये आहे. मी मागच्या लेक्चरमध्ये पण म्हटलं होतं तुम्हाला, थोडा विचार करा की तुम्ही मला सागर सर म्हणता, तुम्ही मला सागर सर म्हणता. मी जर असं विचारलं की तुम्हाला जो दिसतोय समोर, हे जे आहे 2 गोष्टी आहे ना, एनर्जी अँड मॅटर, त्यापैकी हे जे तुम्हाला मॅटर दिसतंय माझं थोडंसं जास्त मॅटर आहे, पण हे जे मॅटर दिसतंय तुम्हाला, येतं लक्षात? सो हे जे मॅटर आहे त्याच्या कोणत्या याला तुम्ही सागर म्हणता? म्हणजे कशाला तुम्ही सागर म्हणणार?
तुम्ही मला सांगा, माझा जर हात कापून टाकला तरी माझ्या उरलेल्या बॉडीला तुम्ही सागरच म्हणणार ना. त्यानंतर माझा जर पाय कापून टाकला तुम्ही तरी उरलेल्या बॉडीला काय म्हणणार तुम्ही? सागरच म्हणणार त्या ठिकाणी. इवन माझे 2 पाय 2 हात जरी कापले गेले तरी सागरच म्हणणार तुम्ही. मग माझ्या कोणत्या भागाला तुम्ही सागर म्हणता? आता काही काही लोक म्हणतात सर आम्ही तुमच्या आत्म्याला सागर म्हणतो. कारण काय आहे की जर तुमच्या शरीरातून तुमचा आत्मा, काही लोक त्याला एनर्जी म्हणतात, सो ऊर्जा किंवा आत्मा जर निघून गेला तर तुम्हाला सागर नाही बॉडी म्हणणार. ह्या बॉडीला उचला, ह्या बॉडीला तिथं ठेवा, ह्या बॉडीला हात लावू नका असं बोलणार ना आपण. मग आता सर आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे पण तुमचा मेंदू. मगाशी म्हणलो ना आपण पिनियल नावाची ग्लँड पाहिली होती. असं म्हणतात की मानवाच्या आत्म्याचं अस्तित्व कुठं आहे? पिनियल ग्लँडमध्ये आहे. हा खूप सुंदर आहे. म्हणजे जर सायन्स, अध्यात्म, धर्म वेगळा आहे बरं का, अध्यात्म वेगळा आहे, मेडिटेशन ज्याला म्हणतो, काही काही लोक धर्माशी जोडतात त्याला, धर्म वेगळा, मेडिटेशन वेगळा आणि तुमचा सायन्स वेगळं. ह्याला जर एकमेकाशी कॉम्बिनेशन केले ना, यू विल बी द ग्रेटेस्ट एंटिटी. म्हणजे तुम्ही सर्वात जबरदस्त व्यक्तिमत्व बनू शकता. ह्या 3 गोष्टीला तुम्हाला लिंक करता आलं. लोक काय करतात? सकाळी उठल्यानंतर ध्यानधारणा करतात, मेडिटेशन करतात. ॲक्च्युली ते कशासाठी करत असतात माहीत आहे का? सो ह्या अमॅगडालासाठी करत असतात. ज्या माणसाला ह्याच्यावर कंट्रोल मिळवता आलं, तुम्ही शक्तिमान पाहिलं असेल, शक्तिमान असा बसतो, ओम म्हटलं की टाईट बसत असतो एकदम, ओम म्हटलं की त्याच्या पाठीत चक्र. आता लहानपणी सगळ्यांनी शक्तिमान पाहिलेलं असणार. म्हणजे त्या शक्तिमानमध्ये त्याच्या पाठीतले चक्र असे वेगवेगळे ग्रह चक्र असे दाखवायला सुरुवात करतात. म्हणजे त्यानं काय केलेले आहेत ते म्हणतो ना, रिद्धिसिद्धी हासिल केलेलं आहे. रिद्धिसिद्धी हासिल केल्या म्हणजे काय? त्यानं स्वतःच्या अमॅगडालावर काय आणलेलं आहे? कंट्रोल. ज्या माणसाला अमॅगडालावर कंट्रोल आणलेला आहे, म्हणजे असं म्हणतात की भगवद्गीता ही रियालिटीपेक्षा तुम्हाला तुमच्या जीवनात लागू करता आली पाहिजे. तुमच्या बॉडीचं ते वर्णन आहे. काही काही लोक म्हणतात की बाबा जो कृष्ण आहे तो मेंदू आहे, अर्जुन आहे त्या रथात बसलेला तो म्हणजे मानवाचं शरीर आहे, आणि हे जे 5 घोडे आहे ज्याला चालवतोय ते 5 इंद्रिय आहेत. तुमचा मेंदू तुमचे इंद्रिय काय करत असतो? कंट्रोल करत असतो. येते लक्षामध्ये? सो त्याच्या पूर्ण रथाला कृष्ण सर्वात महत्त्वाचा आहे त्या रथामध्ये, जरी सारथी असला तरी. असं काही काही लोक त्याला लिंक करतात म्हणजे महाभारताला. तर त्या महाभारतामध्ये जो म्हणतो ना आपण, जे कंट्रोल आपल्याला करायचं असते किंवा हे जे 5 इंद्रिय कंट्रोल करायचे असतात ते सर्व इथून कंट्रोल केल्या जातात. भावना ज्याला म्हणतो आपण, 5 इंद्रिय म्हटल्यापेक्षा ज्या काही भावना आहेत त्या ज्याला ह्याच्यावर कंट्रोल करता आलं अमॅगडालावर तो जिंकला. आता मानवाला माणूस बनण्यापासून अमॅगडाला रोखतो का? कारण माणसाला माणूस कोण बनवते? तर आपला जो सेरेब्रम आहे, सेरेब्रम म्हटलं होतं आपण त्याला, सिव्हिल लिहितो इथं सेरेब्रम, हा जो भाग तुम्हाला दिसतोय मेंदूचा, हा माणसाला माणूस बनवतो का? कारण माणसाला माणूस का? प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये सर्वात मोठा डिफरन्स काय आहे? सेरेब्रम. ज्याच्या मेंदूवर जास्त वळ्या, काही काहीचे तर मेंदू असे एकदम सपाट दिसतील, म्हणजे एकही वेळी त्याच्यावर दिसणार नाही, कारण विचारच करत नाहीत ते. मग विचार करत नाही सर, तर मग जगतात कसं काय ते? तर ते कशाच्या आधारावर जगत असतात? अमॅगडालाच्या. आणि त्यांच्या जीवनामध्ये आपत्ती असतात. त्यांच्या जीवनात प्रॉब्लेमच प्रॉब्लेम. काही काही लोक असतात ना, अरे हा जन्मताच प्रॉब्लेम घेऊन जन्माला आलाय म्हणतो आपण. याच्या जीवनात प्रॉब्लेमच प्रॉब्लेम. याला याची एक्झाम निघत नाही, याला पोरगी पटत नाही किंवा ह्याला पोरगा पटत नाही, याच्या आईवडिलाशी याचं पटत नाही, याच्या भाऊ बहिणीशी याचं पटत नाही, कोणाशीच याचं पटत नाही. का? कारण तो त्याच्या जीवनामध्ये कशाचा वापर करत असतो? अमॅगडालाचा वापर करतो. आणि अमॅगडाला तुम्हाला माणूस बनण्यापासून रोखतो. माणसाला माणूस बनवणारा एरिया काय आहे? तुमचा सेरेब्रम असतो. येतं लक्षात? माणसाला माणूस बनण्यापासून का रोखतो? कारण ह्या ज्या भावना आहेत त्या माणसावर जर हावी झाल्या तर माणूस राहत नाही. कोणकोणत्या? ज्याला आपण भय, भूक, निद्रा, संभोगला आपण प्रेम म्हणू त्या ठिकाणी. येतं लक्षात? आणखी एक हे आहे राग. येतं लक्षात? माणसाला राग येतात. जे रागीट माणसं असतात ना ते इथून विचार करतात. आता मी त्याचं एक एक्झाम्पल देतो. बरोबर? मला असं वाटते एक सरफरोश नावाचा मूवी आहे पा आमिर खानचा. त्याच्यामध्ये नसरुद्दीन शाह आहे. त्यांचं एक गाणं आहे, होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज़ है, इश्क कीजिए फिर समझिए, असं काहीतरी गाणं आहे ते. त्याच्या आधी एक शायरी आहे. तो काय म्हणतो? अर्ज किया है कुछ होश नहीं रहता, कुछ ध्यान नहीं रहता, इंसान मोहब्बत में इंसान नहीं रहता. हेच आहे ते. इंसान मोहब्बत में इंसान. मोहब्बत म्हणजे काय? प्रेम. प्रेमात माणूस राहत नाही. का? कारण तो इथून विचार करत असतो. येतं लक्षात? जे लोक भावना प्रधान असतात ना ते इथून. ज्यांना राग येतो ना, असं म्हणतात ना, राग येणारे माणसं हे साफ दिलचे असतात. कशामुळं? कारण ते याचा वापरच करत नाहीत. येतं लक्षात? आणि याचा वापर करत नाही म्हणजे मनात त्यांच्या कुटील भाव येणारच नाही. विचार केला तर कुटील भाव येऊ शकतो ना, त्याच्यामुळं हा भाग. येतं लक्षामध्ये? त्यानंतर भूक. बघा, भुकेमध्ये पण माणूस नाही राहत. तुम्हाला जर एकदा भूक लागली, त्याच्यावर मधात MS धोनीची पण ॲड येत होती पहा.
एकदा हंग्री झाले की तो काय होत असतो, रूप चेंज करत असतो स्वतःचं, आणि जुन्या कालखंडातला एखादा राजा बनत असतो तो, आणि हमका ये चाहिए हमका वो चाहिए असं म्हणतो, आणि नंतर काय करतो, कोणीतरी त्याला काहीतरी खायला देतो, एक चॉकलेट, आणि लगेच तो माणूस बनतो. सो माणसाला माणूस बनण्यापासून रोखतो भय. हां, हे फार महत्त्वाची भावना आहे. परीक्षेत तुम्हाला जर आलं ना, सो तुम्हाला जी भीती वाटते ती ॲक्च्युली इथून वाटत असते. तुम्हाला जी भीती वाटते, भीती वाटण्यासाठी लिंबिक सिस्टीम फार महत्त्वाची आहे. कशामुळे लिंबिक सिस्टीम म्हटलं, मी म्हटलं होतं ना, हा जो भाग आहे ज्याला आपण हिप्पोकॅम्पस म्हणतो, याच्यामध्ये वेगवेगळ्या मेमरीज असतात. आपल्याला लहानपणीच आपले आईवडील भिव घालत असतात, तिकडं जाऊ नको बाऊ असते, इकडं जाऊ नको आकू असतो, तिकडं जाऊ नको हंबा असते, असं म्हणून तुम्हाला काय केलेली असते लहानपणापासून भीती. त्यानंतर थोडंसं वय वाढायला लागलं की आपण 150 आणे बनतो, हॉरर मूव्ही पाहायला सुरुवात करतो. त्यानंतर आहट नावाची लहानपणी सिरियल यायची, मी पण त्याच्यातून गेलेलो आहे बरं का. नाही तर म्हणाल सर आम्हाला 150 आणे म्हटले, मी पण त्याच्यातून गेलेलो आहे. म्हणजे मुद्दामून आपण सिरियल, आपबीती नावाची सिरियल असायची लहानपणी, आहट नावाची सिरियल असायची, एकदम माणूस घाबरून जायचं म्हणजे अशा सिरियल. त्याच्यामुळं काय असायचं, अशा सिरियल तुमच्या मेमरीमध्ये राहून जातात. आणि असं जर तुमच्यासोबत काही घडलं, म्हणजे पांढऱ्या ड्रेसमध्ये जर एखादी लेडी दिसली, तुमच्या मेमरीमध्ये आहे पांढऱ्या लेडी म्हणजे भूत असते, तर गोष्ट अशी असते, इथं तुमचा डोळा आहे, इथं काय आहे तुमचा डोळा, इथं तुमचा ऑक्युपिटल लोब आहे, इथं काय तुमचा ऑक्युपिटल. डोळ्यानी एखादी जर पांढरी वस्तू, रात्री तुम्ही झोपीतून उठले, तुम्हाला सूला जायचं आहे, आणि जाताना काहीतरी येऊन दणकन पुढं पडलं, आपण ऑलरेडी पाहिलेलं असते की एक पोरगा आहे, तो रात्री झोपीतून उठतो, मग त्याला भूत पकडून नेतो. सो ते आपल्या डोक्यात असते ऑलरेडी, बरोबर. आता ॲक्च्युली हा तुमचा काय आहे, तुमचा सेरेब्रम आहे. सेरेब्रमचा हा कोणता आहे, ऑक्युपिटल लोब, जिथं पाहिलेल्या गोष्टींवर विचार केला जातो किंवा पाहण्याची प्रक्रिया होते. पण विचार करा, पाहिलेल्या गोष्टी सर्वात पहिल्यांदा कोणाकडे जातात, अॅमेग्डालाकडे जातात, आणि नंतर कोणाकडे जात असतात, तुमच्या ऑक्युपिटल लोबकडे जात असतात. म्हणून पहिल्यांदा अॅमेग्डाला गेला की अॅमेग्डालाला एकच माहीत आहे भीती काय असते, म्हणून विचार करायच्या आधीच तुम्हाला भीती वाटायला लागते. जे लोक असे शांत असतात ना, ध्यान लावतात, त्यांना हे प्रॉब्लेमच येत नाही. का? कारण त्यांचं ह्याच्यावर कंट्रोल आलेलं असते. म्हणून ह्यांचा डाटा इथं जातो, विचार होतो, तो म्हणतो ठीक आहे, काहीतरी पडलं असणार, गठोडं वगैरे एखादं किंवा मांजर वगैरे असणार, आणि ते पुढं जातात. आणि जे लोक असतात एकदम त्यांना असं घाबरून ओरडत पळायला लागतात, आई आई किंवा एखाद्या कोणाचं तरी घरच्या बाबा बाबा म्हणून नाव घेऊन पळायला लागतात तिकडं तिकडं, कारण ते इथून विचारच करत नाही ना की दुसरे काय असू शकते. म्हणून भीती वाटली एकदा माणसाला की माणूस काय होते, माणसाची घाबरगुंडी उडते, ते ह्याच्यामुळं भीती. आणि भीतीमध्ये तुमच्या माहितीच तो, माणसाला जेव्हा भीती वाटते ना, तेव्हा माणूस 2 रिॲक्शन करतो, एक फाईट ऑर फ्लाईट. फाईट ऑर फ्लाईट म्हणतात म्हणजे त्याला. सो माणसाला जेव्हा भीती वाटते ना, सिस्टीम सांगतो कशी कशी असते तुम्हाला. पहिल्यांदा भीती कुठून वाटणार तुम्हाला, अॅमेग्डाला. अॅमेग्डाला सांगतो थॅलामसला, बरोबर. थॅलामस सांगतो हायपोथॅलामसला, हायपोथॅलामस सांगतो पिट्युटरी ग्लँडला. मगाशी ग्लँड पाहिल्या होत्या ना आपण, ग्रंथी पाहिल्या होत्या ना पहिले. ॲक्च्युली कसं आहे की तुमच्या मेमरीशी कनेक्टेड आहे हा भाग, बरोबर. त्याच्यामुळं मेमरीमध्ये पांढरं रात्री काहीतरी पडलं म्हणजे भूत असते, पांढरं रात्री पडणारं भूत असते, हे कोणाला माहिती आहे, तुमच्या लिंबिक सिस्टीमला माहिती आहे. मग भूत आहे ही माहिती कोणाकडे जाते, थॅलामस. इथपर्यंत पोहोचायची आहे बरं का, एवढ्या कमी पिरियडमध्ये. थॅलामस, हायपोथॅलामस, पिच्युटरी, आणि पिच्युटरी मास्टर ग्रंथी आहे, शरीरातल्या सर्व ग्रंथीवरती राज्य करते. म्हणून ती ॲड्रेनल, रेनल म्हणजे किडनी, किडनीच्यावर जी ग्रंथी असते त्याला ॲड्रेनल ग्लँड म्हणतात. म्हणजे त्या ॲड्रेनल ग्लँडला सांगते काय करतो, बॉडीमध्ये जे आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की पाण्याचं प्रमाण वाढव, ज्याच्यामुळं रक्त काय होते, फास्ट धावायला लागते, शरीराला ऊर्जा मिळते. आणि शरीराला एकदा ऊर्जा मिळाली तर त्या ऊर्जेचा वापर आपण 2 कारणासाठी, माणूस घाबरलेल्या स्थितीत असला ना, किंवा एखादी जर भावनिक गोष्ट करायची असली ना, माणूस काही पण करू शकतो, माहीत आहे का. थोड्या वेळाने पाहायचंच आहे आपल्याला, त्याच्यावर मी काही जोक्स पण तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे अशा स्थितीत माणूस काही पण करू शकतो. म्हणजे तुमच्या पुढे एखादा वाघ आला तर तुम्ही 2 गोष्टी करणार, एक तर पळून जाणार, वाघाशी 2 हात करणार. पळून जाण्यासाठी पण एनर्जी पाहिजे, नाही तर वाघ खाऊन टाकल ना तुम्हाला. आणि वाघाशी 2 हात करायसाठी पण एनर्जी पाहिजे. म्हणजे इनह्युमन होऊन जाते, म्हणजे माणूस राहत नाही, माणूस राक्षस बनून जातो आणि त्या वाघाला मारायला सुरुवात करतो. म्हणजे हे सगळं कशामुळं घडते आहे, हे अॅमेग्डालामुळं. मधात अशी रिसर्च चालली होती की हा जर मानवाचा शत्रू आहे हेच काढून घेऊ आपण, पण हा जर भाग मानवाचा काढून घेतला ना, जो मानवाला मानव बनण्यापासून रोखतो, तर भरपूर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. मग माणसाला भीतीच राहणार नाही, कशाचीच भीती वाटणार नाही माणसाला. माणसाला कुठली भावना असणार नाही. त्यातली सर्वात महत्त्वपूर्ण भावना आहे तुमची प्रेम. ही भावना तुम्हाला राहणार नाही. प्रेम काय असते, काही काही लोक विचारू शकतात. म्हणजे आपल्यातले काही कवी, काही सायंटिफिक, काही रोमॅन्टिक लोक पण ऐकत असतील. आपण त्याच्यावर एक स्पेशल लेक्चर कंडक्ट करू. विदर्भ IAS अकॅडमीचंच आपण आणखी एक प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे यूट्यूबवर. त्याचं नाव आहे विदर्भ नॉलेज एक्सप्रेस. ते तुम्ही जॉईन करा. त्यात मी असे शॉर्ट व्हिडिओज टाकणार आहे जे तुम्हाला नॉलेज देऊन जातील, जे एक्झामला पण तुमच्या काय येणार आहे, उपयोगी. त्याच्यामध्ये आपण काय करूया, ही जी भावना आहे तुमची प्रेम नावाची, याबद्दल काय करूया, सविस्तर बोलण्याचा प्रयत्न करूया त्या ठिकाणी.
येतं लक्षामध्ये. हे सगळ्या जे आहे मला असं वाटते बेसिक तुमच्या याच्याबद्दल जे आहे अमेग्डालाबद्दल तुमच्या लक्षात आलेलं असणार. पहा, आधीचे जे लोक असायचेत ना ते ह्याचा फार मागच्या 50 वर्षात मानवाच्या ब्रेनचा फार विकास झालाय बरं का. ह्या एवढ्या भागाचा फार विकास झालाय. जेवढा ह्या भागाचा जास्त विकास होईल तेवढा माणूस अपग्रेड होत जाईल. मागच्या वर्षांमध्ये ह्याचा विकास झाल्यामुळं माणूस इथून कमी विचार करायला लागलेला आहे. आणि ह्याचा कमी विचार करायला आधीचे लोक कसे असायचे पहा, तुमचे वडील तुमचे आजोबा छोटीशी गोष्ट झाली की एकदम चिडून जाणार. म्हणजे कशामुळं? त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ह्याचा वापर जास्त केला. आधी युद्ध व्हायचे, युद्धामध्ये एकदम रागच दाखवावा लागायचा म्हणून मॅक्झिमम टाईममध्ये हे. त्याच्यानंतर घरात सापच निघायचे, विंचूच निघायचे. त्यानंतर परिस्थिती वाईट असायची त्यामुळं आपण काय करायचो, सतत चिडचिड करायचो, खिन्न असायचो, डिप्रेस असायचो. हे जे डिप्रेशन वगैरे म्हणतो ना ते सगळं कुठून येत असते? तुमच्या इथून. पण जर तुम्ही डिप्रेशनचा विचार केला, जर तुम्ही डिप्रेशनवर थिंकिंग केली, इथून जर तुम्ही डिप्रेशनला घ्यायचं म्हटलं, समजा एखाद्याचा जॉब गेला एखादा चांगला जॉब होता त्याच्याकडं, चांगलं त्याला 1 लाख 1.25 लाख मिळायचे, किंवा एखाद्या व्यक्तीची एखाद्या जीवनामधून एखादी महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व, एखादा मुलगा किंवा मुलगी त्याच्या आयुष्यातून निघून गेली, ते डायरेक्ट इथून विचार करतात आणि इथूनच ते डायरेक्ट आत्महत्येचा विचार करायला लागतात. पण तुम्ही जर ह्या इथून विचार केला ना, माझ्या जीवनात भरपूरदा असं घडतंय बरं का. म्हणजे असे मोमेंट येतात की जिथं मी डिप्रेस व्हायला लागतो. आत्ता थोड्या वेळापूर्वीच आहे, मी रिझन सांगू शकणार नाही तुम्हाला, पण थोड्या वेळापूर्वीच मला डिप्रेशन यायला लागलं होतं 1-2 गोष्टींमुळं. पण मी इथून विचार करण्याऐवजी इथून विचार सुरुवात करायला केली की बाबा असं आपल्यासोबत एखादं व्यक्तिमत्व आहे, एखादा मित्र आहे, आपल्यासोबत असा का वागला. मग मी त्याच्या अँगलने विचार करायला सुरुवात केली की नाही, त्याचे ते सर्कमस्टन्सेस आहे म्हणून तो तसा आपल्याशी वागला असेल. मी त्याच्या ठिकाणी असलो असतो तो मी तसंच वागलो असतो ना. माणूस स्वतःचाच फायदा पहिल्यांदा पाहणार ना, थोडी ना पुढच्या माणसाचा पाहणार. आणि मी अपेक्षा ठेवणं नाही ना माझा फायदा पाहायला पाहिजे, चुकीचं आहे ना. इथून विचार केला, दुसऱ्याच सेकंदात मी आनंद झालो. ठीक आहे म्हटलं, चलता है, चलो आगे. येतं लक्षात. म्हणजे म्हणतात ना, झाडाच्या किती फांद्या तुम्ही कापल्या तरी एक खोड जरी शिल्लक राहिलं ते तसंच उभं राहते. म्हणजे जीवनामध्ये तसं माणसाचं पण आहे. माणसाच्या फांद्या जरी छाटून टाकल्या ना, माणूस तिथं हे राहतो. फक्त गरज काय आहे, तुमच्या इथून विचार करण्याची गरज आहे, इथून नाही. इथून केला की तुमचं काय झालं, सत्यानाशच झाला. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जेवढे प्रॉब्लेम आहेत त्या फक्त कशामुळं आहे, अमायग्डालामुळं आहे. येतं लक्षात. पुढे जाऊया आपण. भीती वाटते ती अमॅगडालामुळे आहे. भयाचे एक वेळेस आकलन झाले की माणूस फाईट ऑर फ्लाईट हे बोललेलो आहे आपण याच्याबद्दल. हे तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला टाकून देतो, तिथून तुम्ही पाहू शकता. हे पुस्तकात मिळणार नाही तुम्हाला चुकूनही, आणि पुस्तकवाले एवढी रिसर्च पण करणार नाही त्याच्यावर. पुढे जाऊया. मगाशी मी याच्याबद्दल बोललो होतो तुम्हाला की माणसामध्ये पहा, अर्भकामध्ये सर्वप्रथम हाच भाग तयार झालेला असतो. कोणता? अमॅगडाला. पुढे जाऊया. हाच भाग इतर प्राण्यांच्या मेंदूत आणि माणसामध्ये कॉमन आहे. म्हणून प्राणी पण तुम्हाला चिडताना दिसतात. येतं लक्षामध्ये. कुत्र्यासारखे प्राणी इमोशनल पण होताना दिसतात, मांजरीसारखे वगैरे वगैरे. सो प्राणी आणि माणसामध्ये तो काय आहे, कॉमन भाग आहे. पण कुत्रा आणि मांजर विचार करू शकत नाही. येतं लक्षात. तो त्यांचा ड्रॉबॅक आहे. मानवाचा शत्रू असे देखील त्याला म्हणतात, थोड्या वेळापूर्वीच पाहिलं. कारण माणसाला माणूस बनवण्यापासून हा काय करत असतो, रोखत असतो. म्हणजे पुढे जाऊया. राग, भूक, भीती, प्रेम या भावनांमध्ये तो कार्यरत होतो. येते लक्षामध्ये. आणि एकदा जर तो कार्यरत झाला तर 18 मिनिट त्याचं अस्तित्व राहतं. तुम्ही जर डिप्रेशनमध्ये राहायला लागले ना, मी तुम्हाला एक सिंपल सोल्युशन सांगतो. पहा, जर अशी तुमच्यावर वेळ आली की बाबा एखादी एक्झाम आहे, तुमचं वय होत चाललेलं आहे, किंवा घरच्यांनी सांगितलं 2 वर्षात, घरच्यांना तुम्ही सांगितलं 2 वर्षात, घरच्यांनी तुम्हाला सांगितलं 2 वर्षात करायचं आहे, आणि तुमची जर एक्झामच झाली नाही, मग तुम्हाला डिप्रेशन. तर त्यावेळेस काय करायचं, तुम्हाला जेव्हा वाटते की तुम्ही डिप्रेस व्हायला लागलेलं आहे, कोणताही कारण असतो, परीक्षा म्हणा, पर्सनल रिलेशन म्हणा, आईवडील म्हणा, किंवा एखादा आजार असू शकतो तुम्हाला, अशा कोणत्याही केसमध्ये तुम्ही डिप्रेस व्हायला लागले की काय करायचं, 2 अमॅगडाला असते ना. सो तुमच्या जीवनामध्ये असे काही लोक असतात, कितीही वाईट परिस्थिती असले तर ते हसायला लागतील. म्हणजे तो एखादा माणूस आहे, पडायला लागला, पडला तर खाली दरीत पडू शकतो तो. असं जर त्याच्यावर वेळ आली तुमच्या एखाद्या मित्रावर, त्याही कंडिशनमध्ये तो हसेल. अशा काही लोकांना तुम्ही भेटलेले असाल. माझ्या जीवनात तसे भरपूर लोक आहे, म्हणजे जे हसमुख असतात. म्हणजे माझ्या क्लासमध्ये पण माझे काही विद्यार्थी आहे, त्यांना शिवाय जरी दिला, रागवलं जरी, कार्य मूर्खा कळत नाही का तुला, तर तो काय करणार, हसायला लागणार. म्हणजे हसमुख असतात. असे 2 चेहरे तुमच्या जीवनामधले डोळ्यासमोर आणायचे. असे चेहरे नाही आणायचे. येतं लक्षात. काही जण म्हणतात माझ्या वडिलाचा चेहरा तर असाच आहे सर, एकदम कायम रागातच असतात म्हणजे ते. सो अशा लोकांचे चेहरे तुमच्या डोळ्यासमोर नाही आणायचे. तुमची घाणच झाली मग, समजून चालायचं. असे 2 जवळचे नातेवाईकातले, मित्रातले चेहरे, आणि त्याला 2 अमॅगडालाच्या ठिकाणी 2 ठेवायचे. आणि आता तुम्हाला राग यायला लागला, लोभ यायला लागला, प्रेम यायला लागलं की ते, किंवा डिप्रेशन यायला लागलं, प्रेम नाही खास म्हणजे डिप्रेशन यायला लागलं की ते 2 चेहरे आठवले पाहिजे हसणारे. तुमचं डिप्रेशनच पळून जाईल. 18 मिनिट ॲक्टिवेटच होऊ द्यायचं नाही अमॅगडाला. एकदा ॲक्टिवेट झाला अमॅगडाला,
आणि त्याचे जे केमिकल्स आहे अॅमेग्डाला जे सिक्रेट करणार आहे, थॅलामस, हायपोथॅलामस, पिच्युटरी, पिनियल ह्या वेगवेगळ्या ग्लँडद्वारे ते जे सिक्रेट करणार आहे बॉडीमध्ये ते 24 तास राहते. म्हणून मी विद्यार्थ्यांना सल्ला देतो की जेव्हा तुम्ही एक्झामला जात असता, काही काही काय करतात, एक्झामला जायचं 11 वाजता पेपर आहे, 10:30ला घरून निघतात वाघ आणि एकदम गाडी पळवतात. तुमच्या गाडीचा स्पीड जर 60 ते 70च्या वर गेला ना, 60 पण नाही 50च्या वर गेला ना विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या बॉडीतून ॲटोमॅटिक भय नावाचे जे आहे अॅमेग्डाला ते सिक्रेट करायला सुरुवात करतो केमिकल्स. आणि ते केमिकल्स जर तुमच्या बॉडीत राहिले ना, तुम्ही पेपरमध्ये नाही परफॉर्म करू शकत. जे 100% देणे म्हणतो ना पेपरमध्ये, ते नाही देऊ शकत तुम्ही, कारण त्याच्या मागं काय आहे, सायन्स आहे. येतं लक्षात. आधीचे पहा, आधी अँग्री यंगमॅनला फार महत्त्व असायचं. अँग्री यंगमॅन कोणाला म्हणतात, अमिताभला म्हणतात. पहा का, कारण तेव्हा परिस्थिती तशी असायची. 1960-70मध्ये घर नसायचे, खायला नसायचं, लोक चिडलेले असायचे, भ्रष्टाचार असायचा, गरिबी असायची. म्हणून काय असायचे, लोक अॅमेग्डालाचाच वापर करायचे. मग आता शेवटी काय असते, मूवीज म्हणजे काय, तुम्हाला रिप्रेझेंट करणारे. येतं लक्षामध्ये, तुम्हाला रिप्रेझेंट कोण करते, तुमची मूवी रिप्रेझेंट करते. म्हणून तुम्हाला असे काही ॲक्टर दिसतात की जे तुम्हाला एकदम रागात येतात, रागात आले की 4-5 माणसांना उडवतात, मारतात, मग तुमचे काय बनून जातात, ते हिरो बनून जातात, करिझमॅटिक पर्सनॅलिटी, ॲक्टर बनून जातात. ते कशामुळं, कारण तुम्ही अॅमेग्डालाचा वापर करतात ना. जे लोक अॅमेग्डालाचा वापर करतात त्यांना असेच हिरो आवडतात जे अॅमेग्डालाचा वापर करतात. प्रेमात पडणारे हिरो, रागात येऊन फायटिंग करणारे हिरो, मारामाऱ्या करणारे हिरो, त्याच्यानंतर त्या TV सिरियल असतात ना, एकमेकांना चुगल्या लावणाऱ्या बायका, सासू सुनेचे भांडणं, रडणं, हे कशामुळं माहीत आहे का, ह्याच्यामुळंच. कारण आपणही अॅमेग्डालाचा वापर करतो, मूर्ख असतो, मग आपल्यालाही पाहायला लोक कोण आवडतात, मूर्ख, आणि आपण निवडूनही कोणाला देतो, मूर्ख, आणि ते लोक आपल्याला आणखी मूर्ख बनवतात. आता तुम्ही म्हणणार असं कसं म्हणू शकतात, कारण पॉलिटिशियन काय करतात माहीत आहे का, तुम्हाला जे भाषणं देतात ना, ते इथून विचार करण्यासाठी देत नाहीत भाषणं. ते कुठून विचार करण्यासाठी देतात भाषणं, अॅमेग्डालामधून. तुम्ही पहा, तुम्हाला जेवढ्या करिझमॅटिक पर्सनॅलिटी महाराष्ट्रात, भारतात पाहायला मिळतील, जे भाषणं देऊन हे करतात तुम्हाला उद्युक्त, ते तुमच्या कशाला उद्युक्त करत असतात, तुमच्या ब्रेनला नाही, फोर ब्रेनला नाही, तुमच्यातल्या माणसाला शोधत नाहीत, ते तुमच्यातल्या अमाणसाला शोधतात. ते अॅमेग्डालाला आव्हान करत असतात, वेगवेगळे चिथावणीखोर भाषणं. आणि एकदा जर असे चिथावणीखोर भाषणं दिले आणि फालतूपणानं तुम्ही मोटिवेट झाले तर तुम्ही काही करायला तयार होतात. फॉर एक्झाम्पल पहा, ह्यानं सापच खाऊन टाकला, हे माकड कोणाला मारायला निघालं, त्या सिंहाला मारायला निघालं. याच्या लक्षामध्ये, आपल्या देशामध्ये ह्या राजकारण्यांमुळं कितीतरी मर्डर झालेले आहेत, कितीतरी तोडफोडी झालेल्या आहेत. इतिहासाचा मी दाखला देणार नाही तुम्हाला, कारण हे तुमच्या कशाला आव्हान करत असतात, अॅमेग्डालाला. पण त्यांनी दिलेले भाषणं जर तुम्ही फोर ब्रेनमधून विचार करायला सुरुवात केली, त्या दिवशी तो नेता गेला कामातून. कारण त्यांना माहीत आहे, नेत्यांनाही माहीत आहे, सोसायटीमध्ये 0.01% लोक आहे जे फोर ब्रेनचा वापर करतात. 99.99% लोक कशाचा वापर करत असतात, अॅमेग्डालाचा. म्हणून तुमचे हिरो पण तुम्हाला फसवतात, नेते पण तुम्हाला फसवतात. आता एक म्हणावं लागेल, शिक्षकच कम्युनिटी अशी राहिलेली आहे जी तुम्हाला फसवत नाही, जे तुम्हाला काय करतात, विचार करायला भाग पाडतात. येतं लक्षामध्ये. भरपूर जण मला म्हणतात की सर तुम्ही इतरांपेक्षा वेगळे कसे आहे. मी त्यांना तेच सांगतो की बाकी शिक्षक हे एक्झाममध्ये येणार आहे, जसच्या तसं येणार आहे, पाठ करून जा. मी तसं नाही. मी दुसऱ्याचे माइंड काय करतो, एम्पावर करतो, तुम्हाला विचार करायला शिकवतो. येतं लक्षामध्ये. तुम्हाला काय करायला भाग पाडतो, फोर ब्रेनचा वापर करायला तुम्हाला भाग पाडतो. असो, आपण थोडंसं पुढे जाऊ. हे एक असतात नाही मोटिवेशनल स्पीकर, 2 प्रकारचे असतात. एक तुमच्या अॅमेग्डालाला आव्हान करतात. तुम्ही पाहिलं असेल ना, काही काही लोकचे भाषणं ऐकल्यावर तुम्ही मोटिवेट होतात, एक रात्र अभ्यास करतात, उद्यापासून फुस. कशामुळं, कारण एकदा मोटिवेट झालं, केमिकल तुमच्या बॉडीत आले, फक्त 24 तासासाठी अस्तित्व असतं त्याचं. म्हणून म्हणतो की हे मोटिवेशननं माणूस कधीच पास होत नाही. पास व्हायचं तर डिसिप्लिन पाहिजे, ते ह्याच्याच मुळं. डिसिप्लिनसाठी कशाची गरज आहे, तुमच्या फोर ब्रेनला रेडी करण्याची गरज आहे. मोटिवेशन 24 तास केमिकल राहिले की माणूस अभ्यास करतो. येतं लक्षामध्ये. दुसऱ्या दिवशीपासून जैसे थे. कारण हे जे मोटिवेशन फिटिवेशन आहे हे कुठं कामी येतात, तुमच्या कशाला आव्हान करतात, तुमच्या अॅमेग्डालाला. मग अॅमेग्डालाला आव्हान केलं की तुम्ही काही करायला लागता. जसं हे गेलं सिंहाला मारायला, सिंहाला फाडून नाही टाकणार काय वानराला, काय तर हा मोटिवेट झाला म्हणे का, कोणाचे तरी त्यांनी काय केलेले आहे, लेक्चर्स पाहिलेले आहे. सो हे तुम्हाला जास्त दिवस मदत करत नाही, तात्पुरतं ठीक आहे. येतं लक्षात. हे दारूप्रमाणे असतात, म्हणजे मोटिवेशन दारू. आता तुम्ही म्हणणार दारू म्हणजे सर एकदम पर्वणीचा मुद्दा आहे, मी त्याच्यावर पण एक स्पेशल लेक्चर बनवतो. दारू म्हणजे नेमकी काय भानगड आहे आणि ती बॉडीवर कशा प्रकारे वर्क करते, तिचं इव्होल्युशन कशा पद्धतीनं झालं आहे, त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवतो, त्या नॉलेज एक्सप्रेसवर टाकतो. सध्या मुद्दा आला म्हणून तुम्हाला सांगतो. माणसाची लिम्बिक सिस्टीम डिस्ट्रॉय करते दारू. लिम्बिक सिस्टीम डिस्ट्रॉय करते म्हणजे काय, 2 गोष्टी आहेत. तुम्ही पाहिलं असेल मित्रांना, जेव्हा दारू पिण्याच्या आधी, मी पाहिलेलं आहे, मी स्पष्ट सांगतो, आपण असं लपवत नाही. नाही तर बाबा नाही माझे मित्र दारू पित नाही, सगळे सज्जन या कॅटेगरीमधलाच नाही आहे.
येतं लक्षामध्ये. मी सांगतो तुम्हाला, आता कॉलेजमध्ये पण हे सगळ्यांच्या बाबतीत, माझ्या मित्रांच्या बाबतीत घडलेलं आहे. दारू प्यायच्या आधी काय करतात ते गप्पा, आपल्याला काही फरक पडत नाही, गेली तर गेली ती सोडून. आणि मुली ज्या आहेत माझ्या मैत्रिणी, ज्या ड्रिंक करतात, गेलात गेला सोडून, असे 56 येतील 56 जातील पिण्याच्या आधी बरं का. आणि एकदा दारू प्यायला लागले आणि त्यांचा अमायगडाला ॲक्टिवेट व्हायला लागला, कारण दारू पिली की तुमचा अमायगडाला ॲक्टिवेट होतो, लगेच सुरू होतात, रडायलाच लागतात डायरेक्ट. भाऊ सोडून गेली मला ती, आता माझं कसं होईल, जायला पाहिजे होतं का सोडून, किती स्वार्थी आहे ती, असं असते का कुठं, तसं असते का, आज नाही उद्या मला नोकरी लागलीच असती ना, रडायला सुरुवात करतात. तुम्ही पाहिलं असेल काही काही लोक काय होतात, दारू पिलं की रागात येऊन जातात. का? कारण तुमचा तो फोरब्रेन डेड होऊन जातो. वर्क काय करते तुमचा अमॅगडाला, कारण तुमच्या अमॅगडाला चॅलेंज करतो दारू. अल्कोहोल जी आहे ती तुमच्या कशाला ॲक्टिवेट करते, अमॅगडाला. काही काही झोपाळू असतात, दारू पिलं की झोपून जातात. म्हणजे म्हटलं ना मगाशी तुम्हाला, निद्रा पण त्याच्यामधला भाग आहे. म्हणजे किंवा हे जे आहे भीती, काही काही लोकांना दारू पिल्यावर भीती वाटायला लागते, ते कसं करायला लागतात. म्हणजे सो ह्या ज्या सगळ्या भावना आहे त्या कशामुळं आहे, तुमच्या अमॅगडालामुळं आहे. भरपूर लोक दारू का पितात, कारण ते त्यांना भावनिक व्हायचं असते. ते म्हणतात ना गम में रम म्हणतात. म्हणजे काही काही लोक गम में हो इसलिए रम पिता हो. सो ते असं काहीतरी आहे ना म्हणणारे लोक. गम म्हणजे काय, दुःख. दुःख कुठून येते, तुमच्या अमॅगडालामधून. सो असा करामती तुम्हाला काय पाहायला मिळतो, अमॅगडाला पाहायला मिळतो. हे बघा, दारू पिल्यानंतर मानवाच्या या भागावर परिणाम होतो, म्हणून त्याच्या भावना बाहेर यायला सुरुवात होते. एकदा हा ॲक्टिवेट झाला की 18 मिनिट काय राहतो, कार्यरत राहतो. आज अमॅगडालाबद्दल मी तुमच्याशी माहीत आहे का, फक्त ह्या एका टॉपिकवर 2 ते 4 तास बोलू शकतो, जे तुमच्या जीवनाशी रिलेटेड आहे. पण आपण काय करू, मर्यादित राहू. म्हणजे आपल्या भावनाला आणि आपल्या अमॅगडालाला कंट्रोल करू आणि पुढे जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. म्हणजे चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट पार्ट आहे आपला हिप्पोकॅम्पस. हिप्पोकॅम्पस म्हणजे माणसाचं मेमरी कार्ड. हिप्पोकॅम्पस, याला हिप्पोकॅम्पस का म्हणतात, हिप्पोकॅम्पस म्हणजे हा पानघोडा. पानघोडा कसा असतो तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे जर असं त्याचं तोंड असते, असा बहुतेक तो असतो, तुम्ही पाहिलं असेल. म्हणजे पानघोडा हा प्रकार पाहिला असता. हिप्पोकॅम्पस म्हणजे पानघोडा, जो पाण्यातला घोडा बरं का, येतं लक्षात. ते पाण्यातला पानघोडा म्हणजे तो पाण्यातला घोडा वेगळा आणि हा एक घोडा पाण्यातला वेगळा. म्हणजे मी जो सांगतो छोटे छोटे असतात ते आणि फोल्ड असतात, तसाच माणसाचा काय असतो, हा हे असतो म्हणजे हिप्पोकॅम्पस. याच्यावर काय असतात, 2 बदाम लागलेले असतात. त्या 2 बदाम म्हणजे अमॅगडाला. ह्याला म्हणतात काय, माणसाचा हिप्पोकॅम्पस. हिप्पोकॅम्पसचं सर्वात महत्त्वाचं काम आहे शॉर्ट टर्म लॉंग टर्म मेमरी. शॉर्ट टर्म मेमरीला लॉंग टर्ममध्ये कन्वर्ट करणे. तुम्ही कधी हे ऑब्झर्व केले का मला माहीत नाही, पण माझ्या जीवनामध्ये जेवढे झोपाळू लोक आलेले आहेत ते सगळे टॅलेंटेड आहेत आणि त्यांच्या मेमरी पण स्ट्रॉंग आहेत. मी झोपाळू नाही आहे, माझी मेमरी स्ट्रॉंग नाही आहे. माझ्या मित्रांची मेमरी प्रचंड स्ट्रॉंग, प्रचंड हुशार. आणि ते दिवसातले काय करतात, 10 तास झोपतात. म्हणजे मला कधी कधी क्यू येते त्यांच्याकडे पाहून, म्हणजे की हे किती झोपू शकतात. म्हणजे कधी कधी असं वाटतं यांना जर चान्स दिला तर हे दिवसातले 24 तास झोपतील की काय. म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत झोपलेलेच असतात ते कार्यकर्ते. पण एक लक्षात ठेवा, झोपण्याचा पण एक बेनिफिट आहे बरं का. मी तुम्हाला म्हणत नाही 18 तास झोपा, 16 तास झोपा. झोपण्याचा एक बेनिफिट आहे, तुम्ही जर झोप प्रॉपर घेत असाल ना, तुमची शॉर्ट टर्म मेमरी ही लॉंग टर्ममध्ये ॲटोमॅटिक कन्वर्ट होते. आणि ते होण्यासाठी झोपणं तुमचं आवश्यक आहे. पहा, येतं लक्षात. आणि हे शॉर्ट टर्म मेमरीचं लॉंग टर्म मेमरीमध्ये कन्व्हर्जन ह्या मेमरी कार्डमध्ये तो होत असते. या मेमरी कार्डचं नाव काय आहे, तुमचं हिप्पोकॅम्पस नाव आहे. येतं लक्षामध्ये. हा भाग देखील मानवाच्या लिंबिक सिस्टीमचा भाग आहे. मगाशी बोलल्याप्रमाणे या भागामध्ये मानवाच्या टर्म अँड लॉंग टर्म मेमरी, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असं मला म्हणायचं आहे, त्याच्यात जर बिघाड झाला तर अल्झायमर हा डिसीज माहीत आहे का तुम्हाला. बघा, एक मूवी आला आहे, विक्की कौशल नावाच्या एका हिरोचा मूवी आला होता, उरी नावाचा. त्याच्यात त्याच्या आईला हा आजार असतो, अल्झायमर डिसीज. किंवा तुम्ही मूवीजमध्ये पण पाहिलं असेल की सुरुवातीला जेव्हा हा आजार जडतो अल्झायमर, आमच्या सोसायटीतल्या एका म्हणजे माझा जो फ्रेंड आहे त्याच्या वडिलांना तो आजार, आईला तो आजार आहे अल्झायमर डिसीज. ती विसरायला लागणार. काही दिवसांनी ते एवढं विसरायला लागते की थोड्या वेळापूर्वी आपण काय केलं की हा आपलाच मुलगा आहे का, हे पण ते विसरायला लागते. म्हणजे सो अल्झायमर डिसीज कशामुळे होतो, तुमच्या हिप्पोकॅम्पसमुळं, की हिप्पोकॅम्पसमध्ये बिघाड झाला तर. आता त्याचा एक केस स्टडी आहे, तो तुमच्याशी शेअर करतो, म्हणजे तुम्हाला हिप्पोकॅम्पस तंतोतंत समजणार. म्हणजे बघा, एक पर्सनॅलिटी होती ज्याचं नाव HM होतं. HM म्हणजे हेनरी मॅलेसन त्याचं नाव होतं. आता हा पोरगा जेव्हा 10-12 वर्षाचा होता तेव्हा त्याचा एक सिव्हिअर ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याला दुरुस्त करण्यात आलं. पण ॲक्सिडेंटनंतर त्याला एक नवीनच प्रॉब्लेम सुरू झाला. त्याला मिरगीचे दौरे यायला लागले. मिरगी म्हणजे डायरेक्ट काय नाही, फिट्स येणे. फिट्स यायला लागणे, तो तर थरथर कापायला लागायचा, नम पडून जायचा. म्हणून दवाखान्यात. आता डॉक्टर पण त्याला कंटाळले. दरवेळेस यायचा मिरगीचा दौरा, दरवेळेस यायचा. घरचा तो अमीर होता, दरवेळेस झाला मिरगीचा दौरा. मग एक डॉक्टर होता, त्यानं ठरवलं की 1950-60ची ही गोष्ट आहे, 1950-1960 त्या दौरची ही गोष्ट आहे. त्या डॉक्टरनं म्हणे ह्याला मिरगी येणारा पार्टच आपण त्याच्या मेंदूतून काढून टाकू म्हणे.
म्हणून त्याच्या मेंदूतून काय रिमूव्ह करण्यात आला, त्याच्या मेंदूतून हिप्पोकॅम्पस रिमूव्ह करण्यात आला. हा भाग त्याच्या मेमरीमधून काय केला, रिमूव्ह. जसा हा भाग रिमूव्ह केला हेनरी मॅलेसन नीटच झाला, त्याला मिरगीचे दौरे यायचंच बंद झालं, सगळे त्याच्या घरचे खुश, पण त्याला एक नवीनच प्रॉब्लेम क्रिएट झाला. त्या बिचाराचा गजनी झाला. गजनी म्हणजे काय, 15-15 मिनिटात तो गोष्टी विसरायला लागला. त्याचा ॲप्टिट्यूड जबरदस्त वाढला बरं का. त्याला जर म्हटलं हे सोडून दाखव ते सोडून दाखव, त्याच्या लॉंग टर्म म्हणजे त्याच्या ऑपरेशनच्या आधीच्या सगळ्या गोष्टी त्याला माहीत होत्या, पण 15 मिनिटापूर्वी काय घडलेलं आहे तो कार्यकर्ता विसरून जायचा. ते आहे ना गजनीमध्ये एक म्युझिक वाजते बा, टट्याव टॅव टट्याव टॅव, असं झालं की तो विसरून जात असतो. तसा याचा प्रॉब्लेम व्हायला लागला, तो विसरून जायला लागला. का, कारण त्याला शॉर्ट टर्म मेमरीज लॉस झाला. कशामुळं, हिप्पोकॅम्पस. असं म्हणतात की जगामध्ये सर्वात जास्त कोणाच्या ब्रेनवर रिसर्च झाली असेल तर ती कोणाच्या ब्रेनवर रिसर्च झाली, त्या हेनरी मॅलेसनच्या. त्याच्या मृत्यूनंतर देखील त्याचा ब्रेन अभ्यासासाठी ठेवण्यात आला. म्हणजे असा मेंदू जो 15 मिनिटानं गोष्टी विसरायचा, तो लॉंग टर्ममध्ये लक्षात राहिला लोकांच्या. कशामुळं, त्याच्या त्या केस स्टडीमुळं. म्हणजे तो त्याचं जीवन आरामात जगला बरं का. म्हणजे मस्त 80-85 वर्ष जगून तो कार्यकर्ता मेला. 15-15 मिनिटांनी सगळ्या गोष्टी विसरत राहायचा तो, येतं लक्षामध्ये. परंतु त्याला असा काही खूप फरक पडला नाही त्याच्या जीवनामुळं, त्या गोष्टीमुळं. पण तो जगला, नंतर मेला. मेल्यानंतर त्याच्या ब्रेनचा सर्वात जास्त रिसर्च करण्यात आला जगामध्ये. सो तो म्हणजे कोण होता, हेनरी मॅलेसन. सो कशामुळं त्याचा प्रॉब्लेम झाला जीवनामध्ये, शॉर्ट टर्म मेमरी लॉस. तो म्हणजे कशामुळं, तुमच्या हिप्पोकॅम्पसमुळं. येतं लक्षामध्ये. पुढे जाऊया आपण. हे कार्यकर्ता तुम्ही पाहिलेला आहे. असं होते म्हणजे भरपूर जण गजनी परीक्षेच्या टायमात होतात. आता नाही, आता एकदम आता वागोबा असतात सगळेजण. परीक्षा आली रे आली की त्यांचे गजनी व्हायला सुरुवात होतात. सो कोणतं पुस्तक वाचलं होतं काल, बहुतेक तो असा विचार करत असावा, काल कोणतं पुस्तक वाचलं होतं गड्या, सायन्सच वाचलं होतं ना, त्याच्यात काय वाचलं हे माहीत नसेल कार्यकर्त्याला. म्हणजे विषयच विसरून जातात काही काही लोक. अशीच अवस्था आपली जशी एक्झाममध्ये होते. त्यानंतर हे पण तुम्ही पाहू शकता, सायन्सचे क्वेश्चन पाहताना आमिर खान, गजनी. राईट हँड साईड, तुमची लेफ्ट हँड साईडला तुम्ही पाहत असाल MPSCमध्ये विज्ञानाचे प्रश्न, आणि राईट हँड साईडला तुमची रिॲक्शन. हे तर सिलेबसमधलेच नाही आहेत, कुठून येतात हे सगळे प्रश्न. सो याला पण काय, गजनी झाला म्हणजे काय, त्याचा हिप्पोकॅम्पस काय झालेला आहे, त्या मूवीमध्ये डॅमेज झालेला आहे असं त्याच्या बाबतीत दाखवण्यात आलं. असो, इट्स अ पार्ट ऑफ जोक. हिप्पोकॅम्पस तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली कसा आहे म्हणून. त्याच्यात तो वेगळ्या कलरमध्ये दाखवलेला आहे. हा ब्रेन आहे आणि त्याच्यामधला हा काय आहे, हिप्पोकॅम्पस आहे. पुढे जाऊया आपण. आता मध्य मस्तिष्क. मध्य मस्तिष्क म्हणजे जो मधातला भाग आहे, हा फोर ब्रेन, हा मिड ब्रेन आणि हा तुमचा काय आहे, हिंड ब्रेन. मिड ब्रेनचं एकच काम आहे, तेवढं काही महत्त्वाचं नाही आहे एक्झामच्या दृष्टीनं. तुमच्या फोर ब्रेन येथे अग्रमस्तिष्क आणि तुमचा पश्च मस्तिष्क, मिड ब्रेन हिंड ब्रेन, ह्या दोघांनाही कनेक्ट करण्याचं काम कोण करतो, मिड ब्रेन करतो. थोडेफार त्याचे फंक्शन आहे, ते म्हणजे कोणते, तुमचं जे हे आहे डोळ्याच्या हालचाली आहे, डोळ्याच्या हालचाली आहे, त्याच्यानंतर ऐकणे प्रोसेस आहे, व्हिज्युअल आणि ऑडिटरी, ह्या कोणाशी रिलेटेड आहे, तुमच्या मिड ब्रेनशी. जे प्राणी असतात, कॅट, डॉग, बर्ड्स, हे जे प्राणी आहे ज्यांचं व्हिजन चांगलं असते, काही लोक म्हणजे प्राण्यांचे कान एकदम हे असतात, म्हणजे काही जरी आवाज झाला तर त्यांना चाहूल लागून जाते लगेच, कुत्रे म्हणा, मांजर म्हणा, त्यांचे हे भाग जो आहे मिड ब्रेन हा स्ट्रॉंग असतो. माणसाचा हा भाग स्ट्रॉंग नसतो. पहा, येतं लक्षामध्ये. माणसाच्या मागून येऊन कोणी दगड जरी घालून गेलं त्याला कळत नाही अर्धा तास काय झालंय म्हणून, नंतर गेल्यावर कळते अरे गेलो आपण. सो कशामुळं, कारण त्याचा मिड ब्रेन काय आहे, वीक आहे. येतं लक्षात. त्याला लवकर ऐकायला येत नाही किंवा लवकर काय होत नाही, त्याला एखादी गोष्ट लांबची आहे, विजन त्याचं दिसत नाही. कशामुळं, त्याचा मिड ब्रेन वीक असतो. पण प्राण्यांचे मिड ब्रेन काय असतात, त्या ठिकाणी टफ असतात किंवा आपण असं म्हणू की जबरदस्त असतात, बरोबर. म्हणून त्यांना त्या गोष्टीचं सेन्सेशन काय होते आहे, लवकर होते आहे. पुढे जाऊया. पश्च मस्तिष्क. ह्याच्यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेला आहे. पश्च म्हणजे तुमचा मागचा भाग, पश्च मस्तिष्क म्हणजे हिंड ब्रेन ज्याला म्हणतो आपण, मागचा भाग. त्या हिंड ब्रेनला आपण काय करतो, 3 भागात डिवाइड करतो. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा भाग आहे सेरेबेलम. याच्या लक्षामध्ये तुम्ही ते ऐकलं असेल, म्हणजे नाना पाटेकरला ते कुठला मूवी, क्रांतीवीर नावाचा त्यांचा मूवी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असाल, ए धनिया, धनिया म्हणतो, सेठ नाही, ए धनिया इधर मत मार, इधर छोटा मगज होता है, आदमी मर जाता है. छोटा मेंदू म्हणतो ना तो, छोटा मगज म्हणजे त्याला छोटा मेंदू म्हणायचं असते. तो छोटा मेंदू म्हणजे काय असते विद्यार्थी मित्रांनो, सेरेबेलम असतो, लक्षात ठेवा. हा कशाचा भाग आहे, पश्च मस्तिष्क, ज्याला आपण काय म्हणतो, हिंड ब्रेन म्हणतो. त्यानंतर सेकंड महत्त्वाचा पार्ट आहे तुमचा मेडुला ऑब्लँगटा म्हणतात, म्हणजे त्याला मेडुला. आणि त्यानंतर थर्ड महत्त्वाचा पार्ट आहे तुमचा पॉन्स. येतं लक्षात, PONS, पॉन्स. सेरेबेलम म्हणजे अनुमस्तिष्क, मेडुला म्हणजे लंबमज्जा, मेडुला ऑब्लँगटा म्हटल्यापेक्षा त्याला मेडुला म्हणा तुम्ही, आणि पॉन्स म्हणजे पॉन्स. ह्या तिन्ही गोष्टींचे काय आहे, स्वतःचे कार्य. सो आयोगाने वारंवार सेरेबेलमवर पण क्वेश्चन विचारले आहे, मेडुलावर पण क्वेश्चन विचारलेले आहे. पॉन्सवर आत्तापर्यंत प्रश्न आलेला नाही आहे एक्झाममध्ये, पण आपण त्याचंही कार्य पाहून घेणार आहोत.
सर्वात महत्त्वाचं आहे सेरेबेलम. आत्ताच म्हटलो मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी की या सेरेबेलमलाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, छोटा मेंदू म्हणतो. मानवाचा हा काय असतो, छोटा मेंदू असतो, मागच्या साईडला असतो ना, हा सेरेबेलम म्हणतात म्हणजे याला. दुसरं सर्वात महत्त्वाचं काम काय आहे, शरीराचा तोल सांभाळणे. याच्या लक्षामध्ये. सो शरीराचा तोल, मी तुमच्यासमोर उभा आहे सध्या, बरोबर, चालायला लागतो, पायऱ्या उतरतो आपण, पायऱ्यांवरून उतरतो ना, डान्स करताना बॉडी बॅलन्स करतो की नाही आपण, हे बॅलन्सवाला जो पोर्शन आहे ना तुमच्या बॉडीमधला, तो कोण करत असतो, सेरेबेलम. येतं लक्षात. आणि असं समजून चला, पहा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये वेगवेगळे ॲप अपलोड करता, बरोबर, डाउनलोड करता, अपलोड नाही म्हणावं लागेल, सॉरी, तुम्ही काय करता, डाउनलोड करतात वेगवेगळे ॲप. येतं लक्षात. तसे तुमच्या मेंदूमध्ये पण वेगवेगळे ॲप असतात. पहा, जसं म्हणतो ना मी, चालण्याचा ॲप. मला सांगा, तुम्ही जन्मला चालायचं शिकले आहेत का नाही? तुमचे आईवडील तुम्हाला चालायला शिकवतात. हां, एक पाय टाक, दुसरा पाय टाक. सायकल चालवायला शिकले तुम्ही, त्यानंतर बस चालवायला, कार चालवायला शिकलेले आहेत तुम्ही. अशा वेगवेगळे वाहनं चालवायला तुम्ही शिकता की नाही तुमच्या जीवनामध्ये? मग हे जे बॅलन्सवाले जेवढ्या गोष्टी आहेत, म्हणजे टू व्हीलर चालवताना, सायकल चालवताना, तुम्ही स्वतः चालताना तुम्हाला बॅलन्स लागते ना शरीराचं, हे सर्व सॉफ्टवेअर कुठं जमा असतात, तुमच्या सेरेबेलममध्ये. आता तुमच्या एकदम मनासारखी गोष्ट किंवा तुमच्या फेवरेट इश्यू म्हणजे, तुम्ही हे पाहिलं असेल, एकदा माणूस एक्सेसिव्ह जर ड्रिंक केली, अल्कोहोल कन्झ्युम केलं की माणूस डुलायला लागतो, झुलायला लागतो, इकडे जातो तिकडे जातो. त्याच्यानंतर दारू पिल्यानंतर तुम्हाला लिहिलेलं असते, डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह, दारू पिल्यावर गाडी चालवू नका, ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. कशामुळं होत असतात माहीत आहे का? त्याचं मेन कारण आहे, पहा, हा जो सेरेबेलम आहे याच्यामध्ये काही सेल्स असतात, काही पेशी असतात. ह्या पेशी पण आयोगाने विचारलेल्या आहे, त्याला म्हणतात पर्किंजे सेल. त्याला काय म्हणतात, पर्किंजे फायबर. म्हटलं तर हृदयात असते ते आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. ॲपवर हृदयावर आपण 2-3 भाग पण टाकलेले आहे, 4 भाग टाकलेले आहेत आपण. सो पर्किंजे फायबर वेगळे, पर्किंजे सेल्स वेगळ्या. सेरेबेलममध्ये कोणत्या सेल्स असतात, पर्किंजे सेल्स असतात. आणि एकदा जर का तुम्ही दारू पिली तर तुमचा कशावरचा ताबा सुटतो, जसं म्हटलं ना, अॅमेग्डाला ॲक्टिवेट होऊन जातो, तसं काय डिॲक्टिवेट होतो, तुमचा छोटा मेंदू सेरेबेलम. आणि सेरेबेलम जर डिॲक्टिवेट झाला तर याचं काम काय असते, तोल सांभाळणे. मग तुमचा तोल सांभाळतो का, नाही, तुमचे पाय इकडे तिकडे लडबडायला लागतात, काही काही गटारीत झोपून असतात, म्हणजे सकाळपर्यंत काही समजतच नाही ना, कारण काय आहे, मेंदूवरचा ताबा तुमचा उडालेला आहे. म्हणजे काही लोक ड्रिंक करून त्यांच्या अंगात काय येते काय माहीत, मी आज कारच चालून दाखवतो 100-150च्या स्पीडनं, ॲक्सिडेंट करतात. बघा कशामुळं, दारू पिली की अॅमेग्डाला ॲक्टिवेट होतो, आणि एकदा अॅमेग्डाला ॲक्टिवेट झाला तुमचा, मग ह्या ज्या गोष्टी असतात तुमच्या जीवनामध्ये, म्हणजे एक आहे की तुमच्या जीवनात भीती निघून जाते दारू पिल्यानंतर. तुम्ही पाहिलं असेल म्हणजे की काही असतात पहा बेवडे, ते मी एक व्हॉट्सअपवर जोक आला होता, एक बैल येतो तिकडून, हा त्याच्यासमोर डान्स करत असतो झलक दिखला जा या गाण्यावर, आणि तो बैल त्याला नंतर उडवतो. कशामुळे त्याची हिंमत झाली बैलासमोर? नॉर्मल असतं तर त्यानं केलं असतं का ते? दारू पिल्यानंतर पहा, काही पोरं पहा तिकडं रायगडमध्ये का रत्नागिरीमध्ये, तिकडं घाटामध्ये ते डायरेक्ट तिथं उतरले होते. कशामध्ये? त्या दरीमध्ये उतरायला निघाले होते. कठड्याहून त्यांचा हात सुटला, पडले. त्यांची एवढी डेअरिंग कसं काय झाली की एवढ्या पावसामध्ये आपण जर तिथं पकडलेलं आहे, ते जर हात सुटला तर आपण मरू शकतो पडून. माणसाची भीतीच संपून जाते. का? कारण तुमचा मेंदू जवळपास डिॲक्टिवेट व्हायला सुरुवात होतो. याच्या लक्षामध्ये त्याचे फायदे पण आहे. काही वेळासाठी तुम्ही काय होता, ट्रेसमधून रिलीफ होता. सो ते पण आपण वेगळं बोलू त्याच्याबद्दल. सो दारूमुळं काय होते, तुमच्या सेरेबेलमवरचा काय होतो, तावा सुटतो, म्हणून तुम्ही व्यवस्थित चालू शकत नाही. शरीराचा तोल सांभाळण्याचं सर्वात महत्त्वाचं काम, जसं समन्वय जे म्हणतो, कोऑर्डिनेशनचे जेवढे काम आहे, चालण्यासाठी मेंदू, हात आणि पाय याच्यामध्ये कोऑर्डिनेशन लागते. सो ऐच्छिक समन्वय ज्याला म्हणतो आपण, चालणे, पायऱ्या चढणे, डान्स करणे, हे काम कोण करत असतात, अनुमस्तिष्क तुमचं हे काम काय करत असतो, किंवा सेरेबेलम हे तुमचं काम करत असतो. आता पर्किंजे सेल, जर तुम्ही वारंवार दारू पित असाल ना, तर तुमच्या पर्किंजे सेल्स मरायला सुरुवात होता. आणि एकदा जर तुमच्या पर्किंजे सेल्स मरायला सुरुवात झाली, त्याच्यानंतर काय होते, तुमचं कोऑर्डिनेशनच बिघडून जाते परमनंटली. तुम्ही पहा, एक विचित्रच दिसतात ते परमनंट दारू पिणारे लोक, नेहमी त्यांचं बॅलन्स कायम गेलेलं असते ते. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट पहा, सहसा म्हणतात ना की लेडीज प्रेग्नंट असताना दारू पिऊ नये त्यांनी. जेव्हा लेडीज प्रेग्नंट असतात आणि त्यांनी जर दारू पिली ना, तर त्यांचं जो अर्भक असते, सो तो जो आहे त्याचा डायरेक्ट कशावर परिणाम होतो, सेरेबेलमवर किंवा त्याच्या पर्किंजे सेल्सवर. त्याच्यामुळं पोरगा काय होऊ शकतो, त्या ठिकाणी पोराला ऑटिझम होऊ शकतो. ऑटिझम मेन्समध्ये विचारतात तुम्हाला, हे ऑटिझम HRHRDमध्ये ऑटिझम काय भानगड आहे, त्या पोराला काही समजत नाही. येतं लक्षात? त्या पोराला कुठलीच भावना नसते, भीतीची भावना नाही, राग नाही, लोभ नाही. ते पोरगं काय असते, फक्त नावाला जगत असते. त्याला ऑटिझम म्हणतात. म्हणजे येतं लक्षात? मंद पोरगं म्हणू शकतो आपण त्याला. सो ते ऑटिझम. सो जर वारंवार दारू पिली तरी काय होऊ शकतो तुम्हाला, म्हणजे किंवा अर्भक पोटात असताना जर दारू पिली महिलेनं, तर तुम्हाला काय होऊ शकतो, तुमच्या लेकराला
ऑटिझम होऊ शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट एक सगळ्यांनीच लक्षात ठेवा, जर तुम्ही ग्लुटेनयुक्त आहार खात असाल, इथं बघा मी मेन्शन केलेलं आहे ग्लुटेनयुक्त आहार. ग्लुटेन म्हणजे काय तुम्हाला गंमत सांगतो पहा. काही लेडीज काय करतात माहिती आहे का, रात्री लय मोठा हुंडा भिजून किंवा सकाळी काय करतात, सकाळच्या जेवणामध्ये एवढा मोठा कणकेचा हुंडा भिजून ठेवतात, म्हणजे 2-2दा भिजवावं लागू नये म्हणून एकदाच भिजून ठेवतात एवढा मोठा. मग एवढ्याच्या पोळ्या आत्ता बनवायच्या किंवा चपात्या आत्ता बनवायच्या आणि एवढ्याच्या संध्याकाळी बनवू. मग संध्याकाळसाठी जो काढून ठेवतो आपण किंवा सकाळसाठी जो काढून ठेवतो, फ्रीज सिस्टीमचे ते ड्रॉबॅक आहे, फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा तो. काही तर 3-4 दिवस त्याच्या चपात्या बनवतात, म्हणजे त्यामुळं काय होतं त्याच्यातलं ग्लुटेनचं प्रमाण वाढत जाते आणि तो ग्लुटेन तुमच्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. जसं दारू तुमचा पर्किंजे सेल हार्म करतो, तसा तो ग्लुटेन पण तुमचा पर्किंजे सेल काय करतो, हार्म करतो. आणि त्याच्यामुळं काय होते तुमच्या जीवनामध्ये हे वेगवेगळे प्रॉब्लेम्स जडू शकतात. सो सेरेबेलम लक्षात ठेवा, याला छोटा मेंदू म्हणतात आणि शरीराला बॅलन्स करण्याचं काम कोण करत असतो, तुमचा सेरेबेलम करत असतो. आपण पुढे जाऊया. मेडुला ऑब्लॅंटा महत्त्वाचा भाग आहे, हे विचारलेलं आहे आयोगाने. जसं म्हटलं ना मी, ऐच्छिक समन्वय म्हणजे तुम्हाला चालायचं आहे, तुमच्या इच्छेवर आहे ना, अनैच्छिक थोडी येते. त्याच्यानंतर डान्स करायचा ऐच्छिक आहे ना, पायऱ्यांवर उतरायचं आहे, चढायचं आहे, ऐच्छिक आहे सगळ्या गोष्टी. सो ऐच्छिक गोष्टी करण्यासाठी छोटा मेंदू सेरेबेलम. पण तुमच्या बॉडीमध्ये काही अनैच्छिक गोष्टी पण घडत असतात ज्या तुमच्या हाती नसतात. फॉर एक्झाम्पल टॉयलेटला येणे तुमच्या हाती आहे का, जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला जावं लागतं, म्हणजे तुमच्या हातात नाही आहे का. कोणी आहे तुमच्यातलं इच्छाधारी, म्हणजे सो इच्छाधारी नाही आहे. सो डायजेस्टिव्ह सिस्टीम, अन्न पचणे पोटामध्ये, जसं खाल्लं की लगेच हायड्रोक्लोरिक ॲसिड तुमच्या पोटामध्ये बाहेर यायला सुरुवात होते. पँक्रियाटिक ज्यूस पाठवतात, तुमचं लिव्हर बाईल ज्यूस त्या ठिकाणी पाठवते, सगळं ॲक्टिव्ह होते ना. तुमचं हृदय सतत धडकते आहे, येतं लक्षामध्ये. सो हृदय जे सतत धडकते आहे तर त्याला कंट्रोल कोण करताय, तुम्ही करताय का. तुम्ही असं म्हणू शकता का, ए दिल धडकना छोड दे. सो तुमच्या हातात नाहीच आहे ती गोष्ट, येतं लक्षामध्ये. याचा अर्थ असा नाही पुढच्या व्यक्तीच्या हातात आहे ती. सो ते परत तुम्ही भावनिकदृष्ट्या बोलायला लागतात. काय म्हणता ना, प्यार दिल से होता है. दिल म्हणजे काय, अमॅगडाला आहे. दिल म्हणजे काय, इथून होत असते का प्रेम, इथून होत असते. पण मेंदूतून कुठून होत असते प्रेम, दिल से. म्हणजे म्हणतात ना कुछ लोक दिमाग से नाही दिल से सोचते. सो दिमाग से म्हणजे काय, फोर ब्रेनचा विचार न करता ते अमॅगडालाचा वापर करतात, बरोबर. सो तो वेगळा भाग आहे. पण हृदयाचं जे धडकणं आहे हे अनैच्छिक आहे, त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर कोणाचं कंट्रोल आहे, तर त्याच्यावर आहे मेडुलाचं कंट्रोल. सो अनैच्छिक हालचाली ज्या आहे बॉडीतल्या, खूपदा परीक्षेत विचारलेला प्रश्न, रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, शिंक येणे, जठर रस, हायड्रोक्लोरिक ॲसिड, खोकला, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कोणामुळे येत असतात, तुम्हाला मेडुलामुळं. म्हणून ऐच्छिक हालचाली सेरेबेलम येतं लक्षात, आणि मेडुला काय करतोय, तुमच्या अनैच्छिक हालचाली टॅकल करत असतो. त्यानंतर पॉन्स म्हणजे सर्वात महत्त्वाचं जे तुमची स्लीप सायकल आहे, त्याला आपण काय करू, हार्मोन्समध्ये स्पेशली डिस्कस करू. मेलॅटोनिन नावाचं एक हे असते, म्हणजे हार्मोन असते, त्यामुळं तुम्हाला झोप लागते. संध्याकाळ व्हायला लागली की ते मेलॅटोनिन सिक्रेट व्हायला सुरुवात होते, म्हणून तुम्हाला रात्री झोप यायला लागते. काही काही लोक असतात उलटं असते, रात्री जागतात दिवसा झोपतात, चुकीचं येते. दिवसा तुमचं मेलॅटोनिन सिक्रेट होत नाही, येतं लक्षामध्ये. रात्री ते सिक्रेट होते, म्हणून रात्री तुम्हाला थकल्यासारखं वाटतंय का, कारण तुम्ही झोपले पाहिजे म्हणून. सो ही जी आहे तुमची स्लीप सायकल, हे मेंटेन ठेवण्याचं काम कोण करत असते, तुमच्या पॉन्स करत असतो, येतं लक्षामध्ये. त्यानंतर ब्रिदिंग रेग्युलेट करण्याचं काम करतो, स्लीप सायकल रेग्युलेट करण्याचं पॉन्स काय करत असतो, त्या ठिकाणी काम करत असतो. परीक्षेमध्ये आत्तापर्यंत प्रश्न आला नाही. मेडुला आणि सेरेबेलम तुम्ही चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवा. पॉन्सचं पण आपण फंक्शन त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता जाता जाता काही फॅक्ट्स तुमच्याशी शेअर करतो. पुढच्या लेक्चरमध्ये डाटा कमी, फॅक्ट्स जास्त असणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये डाटा जास्त होता म्हणून फॅक्ट्स आपण कमी डिस्कस करतोय. मेंदू जरी सर्व अवयवांना संवेदना देत असला तरी तो स्वतः असंवेदनशील आहे. मग तुम्ही म्हणणार ही काय भानगड आहे सर. जसं तुम्हाला जर चिमटा घेतला तर लगेच कळते ना चिमटा घेतला. कोणी जर घेतला रपकन मारतो आपण त्याच्या हातावर, चटका लागला, येतं लक्षात. जिभेचे चोचले म्हणतो आपण, आपल्याला आजूबाजूच्या गोष्टी दिसतात. तसं तुमच्या ब्रेनचं नाही आहे. फक्त तुमची जर हा जो भाग आहे हा जर कापतो म्हटलं, ड्रिल किंवा जे काही अवजारं आहेत, समजा ड्रिल नाही, जे काही अवजारं आहे त्यानं जर हा भाग कापतो म्हटलं आणि कापेपर्यंत तुम्हाला दुखणार तो. एकदा जर ती कवटी बाजूला कापून ठेवली आणि तुमच्या मेंदूचं ऑपरेशन जरी केलं ना तुम्ही जिवंत असताना, तरी तुम्हाला कळणार नाही, कारण तो सेन्सलेस आहे. हे आयोगाने 2018 राज्यसेवे का कंबाईनमध्ये विचारलेलं आहे त्यांनी, की खालीलपैकी कोणता अवयव सेन्सलेस आहे. मेंदू स्वतः सेन्सलेस आहे. म्हणजे किती विरोधाभास आहे पहा. जो सगळ्या शरीराला, जगभराला सेन्स करतो तो स्वतः इनसेन्सिटिव्ह आहे, येतं लक्षात. सो मेंदू असंवेदनशील आहे, त्याला कुठलीही संवेदना नाही आहे, येतं लक्षामध्ये. कळालं तुम्हाला. पुढे जाऊया. मेंदूच्या डाव्या गोलार्धात उजव्या गोलार्धापेक्षा 1660 लाख चेतापेशी जास्त असतात. त्याचं कारण काय आहे की जगात जवळपास 99% लोक हे राईट हँडर असतात.
त्यांचा जे लोक राईट हँडर असतात त्यांचा जो सेरेब्रम आहे, डावा सेरेब्रम, तो मजबूत असतो. येतं लक्षात. डावा भाग उजव्या भागाला टॅकल करत असतो आणि उजवा मेंदू डाव्या भागाला, मी म्हटलं होतं उजवा मेंदू तुमचा क्रिएटिव्ह असतो आणि डावा मेंदू इंटेलेक्च्युअल. म्हणून उजव्या हाताने काम करणारे लोक हे इंटेलेक्च्युअल असतात, काहीतरी रिसर्च करणारे असतात, इंटेलेक्च्युअल किंवा काहीतरी कॅल्क्युलेशनमध्ये आघाडीवर असतात. पण ज्या लोकांचा डावा हात चालवणारे लोक जे आहेत त्यांचा उजवा मेंदू स्ट्रॉंग असतो, ते क्रिएटिव्ह असतात. म्हणजे तुम्ही पेंटर पहा, सिनेमात काम करणारे, जसं तुम्ही अमिताभ पाहिलेलं असाल, कलाकार माणूस आहे का, डखना आहे ना, तो डावा आहे ना, डखना म्हणतो आपण त्याला. सो डाव्या हाताचा वापर करतो. सो सहसा माणसं काय करतात, उजव्या हाताचा वापर करतात, म्हणून त्यांचा डावा मेंदू स्ट्रॉंग असतो. म्हणूनच डावा मेंदू स्ट्रॉंग असल्यामुळेच डाव्या मेंदूमध्ये काय पाहायला मिळतात, 1660 लाख चेतापेशी उजव्याच्या तुलनेमध्ये जास्त पाहायला मिळतात. पुढे जाऊया. मेंदू ऑक्सिजनशिवाय 4 ते 6 मिनिटं जिवंत राहू शकतो. ही फॅक्ट आहे, पण ह्याला तुम्ही रिलेट पण करू शकता. काही लोक कोमात पण जातील हे ऐकल्यानंतर. म्हणजे असं म्हणतात की तुम्ही जेव्हा मरता ना, तर तुमचं मरण हे कोणी पाहिलेलं नाही बरं का. जो माणूस मेलेला आहे त्यानंच ते अनुभवलेलं असणार. म्हणजे म्हणा मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसा हा प्रकार आहे. मेल्याशिवाय हे कळणार पण नाही तुम्हाला. असं म्हणतात की तुमची बॉडी जेव्हा मरायला सुरुवात करते तेव्हा तुमचा मेंदू तुम्हाला मरताना पाहतो. कशामुळं? कारण तुमची बॉडी जेव्हा मरायला सुरुवात करते, तुमचे पार्ट, हार्ट बंद पडते. सर्वात पहिले तुमचं हृदय बंद पडते. मरताना सर्वात पहिले कोणता पार्ट डॅमेज होतं? हृदय बंद पडलं की तुमचं रक्त सर्क्युलेशन काय होऊन जाते, बंद होऊन जाते. रक्त सर्क्युलेट व्हायचं बंद झालं की सगळ्या क्रिया हळूहळू तुमचं लिव्हर, फुफ्फुस हे सगळे डॅमेज व्हायला सुरुवात होतात. पण तुमचा मेंदू मात्र जिवंत राहतो. त्याच्यामुळं मेंदू सेन्स करतो ना ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे तुम्हाला सेन्स होते की तुम्ही मरताय म्हणून आता, असं म्हणतात बरं का जे सायंटिस्ट लोक रिसर्च करतात. बरोबर, तिकडे जाऊ नका, फक्त एवढं लक्षात ठेवा, ऑक्सिजनशिवाय 4 ते 6 मिनिट तो काय राहतो, जिवंत राहतो. मानवी मेंदूचे वजन सहसा 1300 ते 1400 ग्रॅम असते, येतं लक्षात. पण असा एक व्यक्ती होता इतिहासामध्ये, त्याच्या मेंदूचं वजन हे 1230 ग्रॅम होतं. तो म्हणजे कोण होता? अल्बर्ट आइन्स्टाईन. म्हणून लक्षात ठेवा, मेंदूच्या वजनावर काहीच नाही आहे बरं का. तो जगातील हुशार व्यक्तींपैकी एक काय समजला जातो, अग्रणी समजला जातो. म्हणजे एकानं त्याचा मेंदूच पळवला होता पोस्टमॉर्टमच्या वेळेस, कोणाची परमिशन न घेता. मग त्या मेंदूवर रिसर्च करण्यात आली. तर सगळ्यात वेगळी गोष्ट काय होती की त्याच्या मेंदूवर खूप साऱ्या वळ्या होत्या. वळ्या म्हणजे घड्या म्हणतो ना आपण त्याला. इतरांच्या तुलनेमध्ये 20% त्याच्या मेंदूमध्ये घड्या काय होत्या, जास्त होत्या. कारण काय? कारण तो त्याचा वापर सर्वाधिक करायचा मेंदूचा. जेवढा जास्त वापर तेवढा जास्त वळ्या, जेवढा कमी वापर तेवढा तुमचा प्लेन मेंदू, येतं लक्षात. म्हणून वजनावर मेंदूच्या काही डिपेंड नाही. तसं जर असलं असतं तर हत्ती जंगलाचा आणि जगाचा राजा राहिला असता. त्याच्या मेंदूचं वजन जास्त आहे ना, सो वजनावर काहीच नाही. मेंदू किती वापर करता तुम्ही, असं म्हणतात आपण 10% पण मेंदूचा वापर करत नाही, 2% पण करत नाही आपल्या जीवनामध्ये. आपल्या मेंदूमध्ये खूप सारं पोटेन्शियल आहे. आज जे एवढी टेक्नॉलॉजी दिसते ते फक्त 2% आहे. विचार करा, माणूस जेव्हा 50% वापर करेल काय काय गोष्टीचे शोध लागतील. म्हणजे असो, एक त्याच्यावर मूवी पण आलेला आहे लुसी नावाचा, कधी वेळ मिळाला तर पहा. त्यात थोडंसं दाखवलेलं आहे की माणूस जेव्हा 80, 90, 70%, 50% मेंदूचा वापर करतो तेव्हा काय काय घडू शकते वगैरे वगैरे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. सो आपण मॅक्झिमम गोष्टी प्रॅक्टिकली डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. आजचं लेक्चर कसं वाटलं हे तुम्ही नक्की लिहून मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला जर ते नवीन आपल्या यूट्यूब चॅनलची ॲपची लिंक लागली तर ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्की त्या लेक्चर्सचा पण तुम्ही काय घेतला पाहिजे, लाभ घेतला पाहिजे. आजच्या लेक्चरबद्दल नक्की लिहून कळवा, म्हणजे मला दुसरं लेक्चर तुमच्यासाठी असंच एखादं नॉलेजफुल कंडक्ट करायला इंटरेस्ट येईल किंवा मोटिवेशन मिळालं म्हणजे, येतं लक्षात. सो नक्की पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.